सकल तीर्थाचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी कीर्षरे लोन कीजे। प्रस्तुत प्राप्त चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेली उभी अध्यात्माचा महासागर महावैष्णव मौली ज्ञानोबा यांनी खऱ्या अर्थानं सकल समाजाला अध्यात्माची साधी सरळ आणि सोपी व्याख्या स्पष्ट केली। कारण अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबा, अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव, अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं, अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं, अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं। एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं, अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी ज्ञानेश्वरीची अमृतवेल बहरवली फुलवली आणि मृत्यूलोकातील सामान्य जीवांच्या अंतकरणापर्यंत रुजवली। महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही, सुईला नाक आहे पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही, कपाला कान आहेत पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही, बाटलीला तोंड आहे पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही, कंगव्याला दात आहेत पण दातांनी ते काही चावू शकत नाही, टेबलाला ही पाय आहेत पण ते पायही कधी चालू शकत नाही, आणि महाराज बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहेत पण त्या हातांनी या मृत्यूलोकात ते कोणतंही कर्म करू शकत नाही। अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे ते चैतन्य संसाररूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यूलोकात या देहाला समजलेलं नाही, आणि तेच समजावून देत या देहाती चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या मृत्यूलोकामध्ये अवतार कार्य घेऊन ज्ञानेश्वरीची अमृतवेल बहरवली फुलवली आणि मृत्यूलोकातील सामान्य जीवाच्या अंतकरणापर्यंत रुजवली, त्या महावैष्णव मौली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतील होवी या म्हणजे मृत्यूलोकामध्ये खऱ्या अर्थानं परमात्म्याला जन्म घेता आला नाही म्हणून त्यानं स्वतःचं प्रारूप प्रतिबिंब म्हणून ज्यांना धाडलंय त्या मातापित्यांची महती वर्णन करणारी आहे। आज खरं तर ज्या कारणपरत्वे ही प्रवचनरूपी सेवा आहे, प्रस्तावना देत असतानाही अंतकरण मात्र जड झाल्याशिवाय राहत नाही। कारण 1 वर्षापूर्वी आईंचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही। कारण लक्षात घ्या महाराज, मराठी व्याकरणशास्त्र आधारे मी जगाच्या पाठीवर प्रगती साधली। मराठी व्याकरण तालिकेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात, पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत ज्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही, कारण ते शब्द नाहीत तर या मृत्यूलोकातील भाव आहेत, आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत। 1 वर्षापूर्वी आईंचं आपल्यातून झालेलं जाणं हे कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही, कारण घरात आईचं असणं म्हणजे काय असतं। अहो दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा, त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या छायेमध्ये म्हणजे सावलीत जावं, तेव्हा मनाला अंतकरणाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात आईच्या असण्याचा आनंद असतो। पण दुपारी 12ची रंती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा देह ओलाचिंब व्हावा, त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं, मात्र त्या क्षणाला तो वटवृक्ष मात्र उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा। त्यानंतर मनाला अंतकरणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून आईच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्द
शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही, पण महाराज कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र आज तर या मृत्यूलोकात अवगत नाही. त्यामुळे जड अंतकरणानं का होईना पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगानं प्रथम वर्षश्राद्ध विधीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं कुटुंबाच्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, त्याबद्दल कुटुंबाचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आणि त्याच अनुषंगानं माझ्या नियोजित वेळेत ज्ञानविचारांचा अल्पसा परिपाक मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण खऱ्या अर्थाने इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपण पाहिलं तर कथा कीर्तन एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित होती. त्यामुळे सोन्याचा धूर निघणारी हिंदुस्थानची रयत एकीकडे पैशानं समृद्ध होती, पण संस्कार आणि संस्कृतीचा लवलेश नसल्यामुळं कुठंतरी ती मानसिक गुलामगिरी जखडली गेली होती. आणि खऱ्या अर्थानं इतिहास साक्षीला आहे, पराभव हा पहिल्यांदा कधीच रणात होत नसतो, पराभव हा पहिल्यांदा मनात होत असतो. आणि मनानं खसलेल्या मनामनांना उभारी देण्यासाठी अध्यात्माचा महासागर म्हणून रामकृष्ण हरी तिनी नाम साजिरी असं म्हणत नामदेव ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाच्या बीजाचं रोपण केलं. तर योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभ धर्म हे स्पष्ट उद्गार काढत महावैष्णवमौली ज्ञानोबांनी सकल समाजाला अध्यात्माचा सत्यमय मार्ग दाखवला. तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हे स्पष्ट उद्गार काढत खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकोबारांनी हीच वारकरी संप्रदायाची पताका घराघरापर्यंत पोहोचवली. हीच ज्ञानदानाची अखंड परंपरा आज आपण प्रवचनरूपी सेवेच्या माध्यमातून या व्यासपीठावर घेऊन आलेलो आहोत. मग जाणकारांच्या मनामध्ये एक प्रश्न असाही निर्माण होईल की महाराज मग प्रवचन म्हणजे नेमकं काय? प्रवचन या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? प्रवचन या शब्दाचा अर्थ आहे प्र म्हणजे प्रपंच आणि परमार्थ याची योग्य संगड घालून हे भगवान परमात्मा या ठिकाणी मिळालेल्या ज्ञानाच्या साह्यानं आम्ही तुम्हाला अनन्य भावानं शरण येऊ हे दिलेलं वचन म्हणजेच प्रवचन. महाराज म्हणतात यासाठी केला होता ठास शेवटचा तो दिस गोड व्हावा. आपल्या वेदशास्त्रांनीही या विधीला अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आज ज्यांची आपण ओवी निवडलेली आहे चिंतन निरूपण सेवेकरता ज्यांची ओवी या ठिकाणी घेतलेली आहेत ते महावैष्णवमौली ज्ञानोबाराय आहेत. मग सुरुवातीलाच प्रश्न असा निर्माण होतो की महाराज संत परंपरा आपल्या मातीमध्ये फार मोठी आहे, प्रत्येक संतांना वेगवेगळी उपाधी आहे, पण ज्ञानोबाराय म्हटलं की आपण महावैष्णवमौली ज्ञानोबारायच म्हणतो. मग ज्ञानोबारांना माऊली म्हटलं जातं. मग ज्ञानोबारांना माऊली का म्हटलं जातं? कारण माऊली या शब्दाचा समानार्थ शब्द होतो तो म्हणजे आई. मग आपल्या आईला आपण आई म्हणतो. सबंध गाव तिला आई म्हणेल, सबंध गणगोत तिला आई म्हणेल, सबंध जिल्हाही कदाचित तिला आई म्हणेल, पण सबंध जग तिला आई म्हणेल का? पण या जगाच्या पाठीवर आपण कुठंही गेलो तरी महावैष्णवमौली ज्ञानोबारांना माऊली म्हणजे आईच म्हटलं जातं. मग ज्ञानोबारांना आई का म्हटलं जातं? उत्तर अगदी स्पष्ट आहे. कारण माझ्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली तीच मुळात आईच्या आतड्यानं लिहिली. मग आईचं आतडं नेमकं असतं कसं? आता 2 वर्षापूर्वी घडलेला एक सत्य प्रसंग सांगतो. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं मला साताऱ्यातील पाटण या ठिकाणी जाण्याचा योग आला होता. आता आपण गुगलवरती जरी सर्च केलं तर महाराष्ट्रातला सर्वात कुपोषित तालुका जर कोणता असेल तो म्हणजे पाटण आहे. आणि या पाटणमध्ये संध्याकाळी मागणीचं कीर्तन होतं, सकाळी काल्याचं कीर्तन होतं. म्हणून संध्याकाळी कीर्तन झाल्यानंतर पाटणमध्ये एका मित्राकडे थांबलो. तो मित्रांन आजही पाटणमध्ये अनाथ नावाचा एक बालकाश्रम चालवतो. संध्याकाळचं कीर्तन झालं होतं, सकाळी निघायचं होतं, आवरलं आणि मी त्याला सांगितलं मी निघतो. तो म्हटला महाराज तुमच्याकडे एक तासभर वेळ आहे का? म्हटलं वेळ आहे आपल्याकडं, पण कारण काय? तो म्हटला चला तर खरं. आणि मी त्याच्याबरोबर निघालो. पाटणपासून उत्तर दिशेला 6 मैल गेल्यानंतर उजव्या बाजूला एक सीतामाईची डोंगर अशी एक टेकडी आहे. त्या टेकडीवरती त्यानं गाडी खाली उभी केली आणि मी त्याच्या मागोमाग निघालो. त्या डोंगरवजा टेकडीवरती पोचल्यानंतर तिथं 8-10 घरं होती. त्या एका घराच्या अंगणामध्ये एक 6 वर्षाचं लेकरू खेळत होतं. माझ्या मित्राच्या मागे मी त्या घरापर्यंत पोचलो. त्यानं त्या लेकराला चॉकलेट दिलं आणि त्यानं घरात प्रवेश केला. मीही त्याच्या मागोमाग त्या घरामध्ये गेलो. घरात चूल होती, चुलीवर आई स्वयंपाक करत होती. तिच्या बाजूला अंथरूण टाकलेलं होतं आणि त्या अंथरुणावर जवळपास 10 वर्षांचं असावं एक 10 वर्षांचं लेकरू झोपलेलं होतं. मी बराच वेळ त्या लेकराकडे निहाळून पाहिलं आणि मला कळून चुकलं कुपोषणामुळे ते लेकरू अपंग झालंय. हे लेकरू कधी चालू शकत नाही, हे लेकरू कधी बोलू शकत नाही. माझ्या मित्रानं संस्थेची पूर्ण माहिती त्या आईला दिली आणि सांगितलं आई
तुमचा हा 10 वर्षाचा मुलगा आहे ना, हा कुपोषणामुळे अपंग झालाय बघा. हा कधी चालू शकत नाही, हा कधी बोलू शकत नाही. आई, तुमच्या या लेकराला तुम्ही आमच्या संस्थेमध्ये पाठवा. इथून पुढे त्या लेकराचा संबंध सांभाळ आम्ही करू. त्या आईनं एवढे शब्द ऐकले आणि त्या आईच्या डोळ्यातून अलगदे अश्रू उघडला. तिला बाहेर खेळणाऱ्या तिच्या 6 वर्षाच्या लेकराला हाक मारली. लेकरू धावत धावत आईच्या जवळ आलं. त्या आईनं भरलेल्या हाताने त्या लेकराला घट्ट मिठी मारली. आपल्या 6 वर्षाच्या लेकराचा गालाचा मुका घेतला आणि आम्हा दोघांकडेही पाहत सांगितलं, साहेब, तुम्हाला न्यायचं असेल ना, तुम्हाला घेऊन जायचं असेल ना, तर माझं हे 6 वर्षाचं लेकरू घेऊन जा बघा. त्या अंगानं दष्टपुष्ट आहे बघा. जगाच्या बाजारात ते कसं बी टिकल बघा. पण हे 10 वर्षाचं लेकरू आहे ना, हे कुपोषणामुळे अपंग झालंय. हे कधी बोलू शकत नाही, हे कधी चालू शकत नाही. तुम्ही 2 महिने त्याचा सांभाळ कराल, 3 महिने त्याची शिशू काढाल, पण साहेब 4थ्या महिन्यात तुम्ही माझ्या लेकराला कंटाळून जाल. या लेकराचा सांभाळ फक्त ही आईच करू शकते. हे एक आईचं हृदय असतं, जे चांगल्यालाही जवळ करतं आणि वांगल्यालाही जवळ करतं. अहो, याही पुढं जाऊन जर सांगायचं म्हटलं तर 12 डिसेंबर 2016ला लोकमतमध्ये एक लेख छापून आला होता. तो लेख बाबा आमटेंचे चिरंजीव डॉक्टर प्रकाश आमटे यांनी लिहिला होता. तिथं बरीचशी वयस्कर पिढी आहे. बाबा, तुमच्या बालपणीचा जर काळ पाहिला तर तुमच्या बालपणी एक आजार आपल्याकडे येऊन गेला. तो आता पूर्णतः नामशेष आहे. त्या आजाराचं नाव म्हणजे पटकी. आता पटकीचा आजार असा होता, तापाचा उच्चांक साधला जायचा आणि शेवटी व्यक्ती मृत्यूच्या मगरमिठीमध्ये जायचा. पण तुम्हाला कदाचित आठवत असेल, 2016मध्ये 2 ठिकाणी हा आजार आपल्याला पाहायला मिळाला होता. एक म्हणजे चंद्रपूर आणि दुसरं म्हणजे हेमलकसा टेकडी. आता हेमलकसा टेकडी हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो बाबा आमटेंचा फार मोठा आश्रम. आणि तुमच्यापैकी कोणी जर हेमलकसा टेकडीवर गेला असाल तर कदाचित तुम्हा सगळ्यांना ज्ञात असेल, आजही तिथं 9 मैलाचा प्रदेश हा जंगल आडवाटेचा प्रवास आहे. तिथं खऱ्या अर्थानं कोणतंही वाहन आजही जाऊ शकत नाही. आणि त्याच ठिकाणी खऱ्या अर्थानं डॉक्टर प्रकाश आमटे लोकमतमध्ये असं म्हणतात की डिसेंबरचा महिना जणू काही हेमलकसा टेकडीवरती काळरात्र घेऊन आला होता. एक धनगर समाजाचं कुटुंब होतं, नवरा बायको आणि त्यांची 2 लेकरं. एक लेकरू होतं 3 वर्षांचं, दुसरं लेकरू होतं 5 वर्षांचं. चौघांचं आनंदी कुटुंब, सुखी कुटुंब. आणि पाहता पाहता त्या कुटुंबातल्या कर्त्या पुरुषाला पटकीनं ग्रासलं. 2 दिवसांचा काळ निघून गेला. तापाचा उच्चांक साधला गेला आणि शेवटी तो व्यक्ती गतप्राण झाला. माऊलींना हंबरडा फोडला रे, जगण्याचा आधार गेला. कपाळाचं कुंकू गेलं. ज्यासाठी आपलं जगणं होतं, ज्यासाठी मरणं होतं, तो जीवनातला खऱ्या अर्थानं हक्काचा जोडीदार गेला. आता जगण्याला अर्थ काय राहिला? ऊर बडून ती माऊली मोठमोठ्यानं रडू लागली. तिच्या दोन्ही कुशीमध्ये तिची 2 लेकरं बिलगली. एक 3 वर्षाचं, दुसरं 5 वर्षाचं. लेकरं जशी त्या माऊलीच्या कुशीत आली, त्या आईला जाणीव झाली आपली 2 लेकरं तापानं फणफणली आहेत. तिला कळून चुकलं आपल्याही लेकरांना पटकीची लागण झाली आहे. तिनं खऱ्या अर्थानं आपल्या भाऊबंधांना हात जोडल्याने सांगितलं, साहेब, खऱ्या अर्थानं माझ्या नवऱ्याच्या अंत्यविधी तुम्ही सगळे उरकून घ्या. आणि 2 लेकरांना उराशी घेऊन ती माऊली जीवाच्या आकांतानं तिथून 4 मैल दूर असणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटेंच्या दवाखान्याकडे धावत निघाली. खऱ्या अर्थानं डावी कुसवरचं छोटंसं 3 वर्षाचं लेकरू धापा टाकत होतं. त्याच्या गालावर हात ठेवून ती आई सांगत होती, बाळा, अजून फक्त थोडा वेळ, आपण दवाखान्यात पोचतोय, काळजी करू नकोस. पण 2 मैलाचं अंतर पार झालं आणि तिची डावी कूच जड झाली. तिला कळून चुकलं आपल्या 3 वर्षाच्या लेकरानं मान टाकली होती. लेकरू संपलं होतं. आईनं खऱ्या अर्थानं एक वेळ लेकराकडे पाहिलं. आता वेळ जाऊन चालणार नव्हतं. तिने एका झाडाखाली आपल्या लेकराला ठेवलं. 3 वर्षाचं संपलेलं लेकरू तिनं झाडाखाली ठेवलं आणि बाजूचा पालोपाचोळा उचलून त्या लेकराच्या अंगावर टाकला आणि राहिलेलं एकुलता एका 5 वर्षाच्या लेकराला घेऊन ती प्रकाश आमटेंच्या दवाखान्यात पोचली. डॉक्टर प्रकाश आमटे लोकमतमध्ये असं म्हणतात, ज्यावेळेस त्या आईकडे माझी नजर गेली, माझ्या पायाखालची वाळू सरकली होती. कारण जणू काही त्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंची धार सांभून आता रक्ताची धार लागावी असे त्या माऊलीचे डोळे लालबुंद झाले होते. त्या माऊलींना प्रकाश आमटेंकडे पाहिलं आणि सांगितलं, डॉक्टर साहेब, माझं लेकरू माझ्या जगण्याचा आधार आहे, माझं लेकरू माझ्या जगण्याचा श्वास आहे, माझ्या लेकराला तुम्ही जगवावं ही माझी अपेक्षा आहे. डॉक्टर प्रकाश आमटेने सांगितलं, आई काळजी करू नका, पण पुढचा 1 तास अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि त्या लेकराला घेऊन डॉक्टर प्रकाश आमटे ओपीडीच्या आत गेले. 1 तासांचा वेळ निघून गेला आणि त्याच वेळी खऱ्या अर्थानं प्रकाश आमटे बाहेर आले. त्या माऊलीनं हात जोडले आणि प्रकाश आमटे उत्तरले, आई काळजी करू नका, खऱ्या अर्थानं तुमचं लेकरू आता सुरक्षित आहे. एवढे शब्द ऐकले आणि ती माऊली उत्तरली, डॉक्टर साहेब, आता मला 1 तासांचा वेळ देता का? अशी माघारी जाते आणि 1 तासात माघारी येते. डॉक्टर प्रकाश आमटे म्हणतात, मी डोक्याला हात लावला आणि त्या आईला विचारला, आई आहेस का कोण आहेस?
अगं 1 तासापूर्वी तुला माहीत नव्हतं तुझं लेकरू जगेल की मरेल, आणि आता तू म्हणते मी जाऊन येते. त्या आईनं दिलेलं उत्तर होतं, डॉक्टर साहेब, माझं 5 वर्षाचं लेकरू आता तुमच्या टेबलवर आहे. या लेकराला तुम्ही जगवणार याची मला खात्री आहे. पण इथून मागे 2.5 मैलावरती माझं दुसरं 3 वर्षाचं लेकरू मरून जंगलात पडले हो. मी जर 1 तासाच्या आत तिथं माघारी गेले नाही ना, तर जंगलातले लांडघे, कोल्हे, कुत्रे त्या लेकराला फाडून खातील. मी अशी माघारी जाते, एक छोटासा खड्डा घेते, माझ्या लेकराला पुरून पुन्हा माघारी येते. हे एका आईचं हृदय असतं, जे चांगल्यालाही जवळ करतं आणि बांगल्यालाही जवळ करतं. अहो, खऱ्या अर्थानं ज्ञानोबारांनी जे ज्ञानी पामर होते त्यांना तर ज्ञानाचं पात्र देऊन सन्मार्गाच्या मार्गावर आणलंच, पण विसोबांसारखे जे अज्ञानी पामर होते त्यांना ही सत्यमय ज्ञानाचा मार्ग दाखवून मायेची घोंगडी त्यांच्या अंतकरणामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण करून त्यांना ही सन्मार्गाच्या मार्गावर आणलं. म्हणून तर ज्ञानोबाराय जगाची माऊली झाले. आणि त्याच ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीतील ओवी आधारे आपण खऱ्या अर्थानं पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आता प्रसंग जर पाहिला तर अत्यंत दुःखद आहे, कारण शून्यातून या कुटुंबाची झालेली प्रगती आणि त्याचप्रमाणे जर पाहिला गेलं तर जणू काय एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख किती असावं, आणि त्या दुःखावरतीही संस्कार आणि संस्कृतीच्या वाटेवरती चालत जाऊन आपल्या कुटुंबाचा स्वर्ग कसा करावा याचं आदर्श उदाहरण म्हणजे खऱ्या अर्थानं आईंचं जीवन होतं. कारण लहानपणीच वडिलांचं जाणं झालं, आणि वडिलांचं जाणं झाल्यानंतर आता खऱ्या अर्थानं कुटुंबात माहेरीही सगळी जबाबदारी खांद्यावर येऊन पडली. पण ज्या वयामध्ये खेळायचं, बागडायचं, त्याच वयामध्ये जबाबदारीचं घोंगडं खांद्यावर पडल्यानंतर आई मात्र मागे हटल्या नाहीत, आणि पाहता पाहता ते घोंगडं अंगावरती घेऊन त्याने आपलं माहेरचं कुटुंबही घडवलं. वय वर्ष 13. खऱ्या अर्थानं शेवाळे परिवारामध्ये आईंचं येणं झालं, पण ज्या परिवारामध्ये आले, कारण लक्षात घ्या महाराज, एक आदर्श पतिपत्नी कुणाला म्हणतात, कारण बायको या शब्दाचा अर्थ आहे बा म्हणजे तुमच्या बाजूनं भक्कम उभी राहणारी, य म्हणजे येईल त्या परिस्थितीला सामोरी जाणारी, आणि को म्हणजे कोणासाठीच नाही, फक्त आणि फक्त आपल्या नवऱ्यासाठी जी जगते ती म्हणजे बायको. तर नवरा या शब्दाचा अर्थ आहे न म्हणजे नवऱ्याआधी मित्रत्वाच्या नात्यानं समजून घेणारा, व म्हणजे विश्वासाची मूर्तिमंत मूर्ती असणारा, आणि रा म्हणजे श्रामांसारखा एकनिष्ठ असणारा. असे नवरा बायको ज्या घरात असतात त्याने स्वर्गात जाण्याची गरज पडत नाही, त्या आपल्या संस्कारांच्या वलयामधून त्या घराचा स्वर्ग करत असतात. आणि असंच आदर्श कुटुंब म्हणजे खऱ्या अर्थानं शेवाळे परिवारामध्ये आई आणि बाबांचं कुटुंब होतं. कारण त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचा प्रवास सुरू करताना एक पत्र्याचं शेड, पण मला याही ठिकाणी एक वाक्य आठवतं, जेव्हा ज्ञानोबाराय सिद्ध बेटावर आले काहीच नव्हतं, पण ज्याप्रमाणे खऱ्या अर्थानं पाखरं एक एक तिनकी गोळा करतात आणि त्यापासून छोटंसं घरटं बांधतात, आणि त्या घरट्यामध्ये खऱ्या अर्थानं आपलं कुटुंब आनंदानं जगतात, अगदी त्याचप्रमाणे शून्यातून या कुटुंबाचा प्रगती होत असताना पत्राच्या घरातून सुरू झालेला प्रवास, पण आईंनी कधी बाबांनाही आणि बाबांनी कधी आईलाही जाणू दिलं नाही का हा आपला शून्यातला प्रवास आहे, हा आपला खऱ्या अर्थानं स्वर्गमय प्रवास आहे. हीच भावना त्यांच्या अंतकरणामध्ये होती. मग आचार्य पण करत असताना खऱ्या अर्थानं बाबांच्या खांद्यावरती हात ठेवून भक्कमपणे दिलेली साथ, आणि यामधूनच या कुटुंबामध्ये त्यांचे दोनही चिरंजीव असतील, त्यांच्या कन्या असतील, खऱ्या अर्थानं यथार्थपणे त्यांना संस्कारानं परिपूर्ण केलं. कारण आईंचं शिक्षण नव्हतं, खऱ्या अर्थानं बाबांचंही फारसं शिक्षण नव्हतं, पण येणाऱ्या काळामध्ये ज्ञानाशिवाय पर्याय नाही ही दूरदृष्टी एका माऊलीनं ठेवली. आणि आपल्या दोनही कन्या, आपले दोनही चिरंजीव आणि विशेषतः त्यांचे जावई जरी पाहिले, आज ज्ञानानं पुढचे नातवंड ज्ञानानं परिपूर्ण आहेत. हा आईने दिलेल्या संस्कारांचा सगळ्यात मोठा वसा आणि वारसा आहे. त्याने आपल्या कुटुंबाला एकच वसा दिला, बाळांनो जीवनात संपत्ती कितीही कमवा, पण एक दिवस असा येतो त्या संपत्तीची वाटणी झाल्याशिवाय राहत नाही. पण बाळांनो, जर आयुष्यात खरंच काही कमवायचं असेल ते संस्कृती आणि खऱ्या अर्थानं चरित्र कमवा. कारण जगात प्रत्येक गोष्टीची वाटणी होते, पण संस्कार आणि ज्ञानाची कधी वाटणी होत नसते. आणि हाच वसा वारसा त्या लेकरांनी पेलला. आज खरं तर समाजाच्या ताटामध्ये जेवणाचे दिवस होते. आज खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांच्या आणि आपल्या कुटुंबाच्या या कष्टाच्या घामातून फुलवलेला हा फुलोरा पाहण्याचे दिवस होते. पण कॅन्सरचं नैमित्य झालं, आणि याही परिस्थितीमध्ये परमेश्वराला दोष न देता आहे त्या परिस्थितीमध्ये आनंदानं त्यांनी जातानाही आपल्या कुटुंबाला, पै पाहुण्यांना एक वेगळाच आदर्श घालून दिला की परिस्थिती कोणतीही आली तरी त्या परिस्थितीमध्ये भक्कम कसं उभं राहावं याचा आदर्श वसा आणि वारसा आईंनी जातानाही आपल्या कुटुंबाला दिला. अहो, खऱ्या अर्थानं जर पाहिलं हे दुःखद आहे, पण अध्यात्मशास्त्र आधारे जर पाहिलं, काही लोकांची व्यक्तिरेखा, काही जीवांची व्यक्तिरेखा अशी असते, 100 वर्ष जगल्यानंतर आयुष्य शून्य असतं. काही माणसं
माणसं या मृत्यूलोकात अशी येतात जी 50-52 वर्ष जगतात, पण कर्तृत्वाचा वेल इतक्या उंचीवर नेतात की 100 वर्षाचं परिपूर्ण जीवन साधतात. आणि आईंच्या यथार्थ जीवनाचा परिपाक पाहिला तर हा परिपूर्ण प्रवास आहे असं अध्यात्मशास्त्र आधारे. कारण मगाशीच खऱ्या अर्थानं गुरुजींनी सांगितलं की त्यांचा शेवटचा प्रवासही उत्तरायणामध्ये झाला आहे. जणू काय भीष्म पितामह समोर आता आई येत आहेत म्हणून उभा असावा. हा पुण्यकाळ असा साधला जात नाही, याचं कारण असं आहे कारण त्या जीवनातला तो प्रवास तेवढा उंचीचा असावा लागतो. आणि याच प्रवासामध्ये खऱ्या अर्थानं या कुटुंबानंही हिंदू धर्मशास्त्रानुसार जर आम्ही पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भधान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत हिंदू धर्मशास्त्रानं आम्हाला एकूण जे 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यातील 16वा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार. आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 गरुड पुराण अन्वये धर्मशास्त्रानं या मृत्यूलोकामध्ये आम्हाला एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं श्राद्ध म्हणजे आजचा वर्षश्राद्ध विधी आहे. मग जाणकारांच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळा भाव आहे की महाराज तुम्ही म्हणता हे ठीक आहे, पण खऱ्या अर्थानं पाहिलं जर गेलं तर ही 16 श्राद्ध नेमकी कोणती आहेत. आता विषय निघालाच आहे तर आपण सुरुवातीला 10 मिनिटामध्ये पहिल्यांदा ही 16 श्राद्ध समजून घेऊयात. कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर या देहाला हिंदू धर्मशास्त्रानुसार पुढच्या 3.5 तासापर्यंत या मृत्यूलोकात अग्निडाग देता येत नाही. मग महाराज याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का, याचं काही धर्मसंमत कारण आहे का. नक्कीच आहे. काय कारण आहे तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गातून आले मधुदांना या देहातील जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला गरुड पुराणानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कारण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी गणित अभ्यासक्रमामध्ये घटिका नावाचे एक स्वतंत्र प्रकरण आहे. आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्र अन्वये आम्हाला 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आले मृतांना या देहातील 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे बोलत चला. 4 घटिकांचा. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र विषयतत्वानं संदर्भ ग्रंथ गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 आम्हाला सांगतो की खऱ्या अर्थानं ती चेतना स्वर्गापर्यंत पोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा तात्काळ त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला शास्त्रानं 4 घटिकांचा सांगितलेला आहे. म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा परावर्तित होणारे 96 मिनिट 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे 3.25 तासांचा कालखंड या देहातील प्राण गेल्यानंतर ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतात. म्हणून तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला या मृत्यूलोकामध्ये वैकुंठ धाममध्ये अग्निडाग देता येत नाही. मग महाराज आता विषय निघालाच आहे तर आपण तो यथार्थ आणि पूर्णत्वपणे समजून घेऊयात. त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो. आणि अंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडं कमरेला उपप्रावरण बांधलं जातं, ज्याला संस्कृतमध्ये शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण आपल्या शिरूरच्या मातीमध्ये उपर्ण असं म्हणतो. आणि ते उपरणं कमरेला बांधल्यानंतर आता जर तुम्ही पूर्वेकडे इकडं नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो. आपण जर अलीकडं परभणी गंगाखेड या परिसरामध्ये आलो तर त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते. आपण जर मलकापूर, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर परिसरात गेलो तर त्या ठिकाणी बाजरीची भाकरी किंवा बाजरीचं पीठ बांधलं जातं. आपण जर खऱ्या अर्थाने इकडे खानदेश जळगाव पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आणि आपण विशेषत्वानं जर आपल्या शिरूर परिसरामध्ये आलो तर मला वाटतं बाबा आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात. आणि ते तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो, त्याला काय म्हणतात विसावा.
खरं तर तो नसतो विसावा. खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो विसावा. पण याच विसाव्यावरती जाणकार मंडळी, आपण जर बारकाईनं पाहिलं तर कमरेला बांधलेलं उपप्रावरण म्हणजे उपरण्यातले भात म्हणजे जे तांदूळ आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित म्हणजेच अर्पित करत असतो आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण पुढं वैकुंठधाममध्ये घेऊन जात असतो. मग महाराज, पिढ्यानपिढ्याने वर्षानुवर्ष आम्ही हेच पाहत आलोय, पण खरंच याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? खरंच याचं काही धर्मसंमत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र आम्हाला असं सांगतं की 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकामध्ये 2 अन्वये आपलं जीवन जगावं लागतं. एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे परमार्थिक जीवन आहे. मग या मृत्यूलोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे म्हणजे आमच्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो आणि परमार्थिक क्षेत्रात या मृत्यूलोकात जे काही कमवलंय त्या अंशरूपानं पुण्यस्वरूप आम्ही आमच्या सोबत पुढे नेत असतो. आणि वाल्यक्यशास्त्राच्या स्कंद क्रमांक 2 अन्वये पाहिलं तर भात म्हणजे तांदूळ हे आपल्या प्रपंचाचे प्रतीक आहे. म्हणून तर विसाव्याच्या ओट्यावर आम्ही तांदूळ तर्पित करतो तेव्हा लक्षात ठेवा, आम्ही तांदूळ तर्पित करत नाही, तर त्या अनुषंगाने या मृत्यूलोकात केलेला प्रपंच आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे आपल्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो. म्हणून तर विसाव्याच्या ओट्यावर येईपर्यंत प्रेताचा चेहरा घराकडे असतो, मात्र जेव्हा आपण तांदूळ तर्पित करतो त्यानंतर दिशा बदलली जाते आणि तिथून हा वैकुंठाचा पुढचा प्रवास सुरू होतो. पण लक्षात ठेवा महाराज, विसाव्याच्या ओट्यावर होणारी फक्त ही एक क्रिया किंवा प्रक्रिया नाही, तर हिंदू धर्मशास्त्र असं आम्हाला सांगतं की त्या अनुषंगानं या मृत्यूलोकामध्ये या देहाचं पहिलं श्राद्ध त्या विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे अमान्न श्राद्ध. आता अमान्न या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्रातून जर आपण विग्रह केला तर आम म्हणजे कच्चं आणि अन्न म्हणजे धान्य. म्हणजे कच्च्या धान्य आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध होतं ते विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द येतो अमान्न श्राद्ध. आता मोजत चला, तिथून आपण वैकुंठधाममध्ये आल्यानंतर लक्षात घ्या महाराज, आज जाणीवपूर्वक हे सांगण्याचं कारण यासाठी आहे कारण हिंदू धर्मशास्त्र आम्हाला सांगतं की जेव्हा खऱ्या अर्थाने या देहाला अग्निडाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचं एका यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ हा शास्त्रसंमत व्हायला हवा. म्हणून आजपासून आपल्या शिरूर परिसरामध्ये आणि जेवढे पै पाहुणे आहेत आपल्या सगळ्यांना एक नम्रतेची विनंती आहे, आजपासून आपापल्या गावामध्ये या पुढच्या काळात एक नवीन सुरुवात झाली पाहिजे. या पुढच्या काळात जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर सर्वप्रथम हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर सर्वप्रथम कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून या पुढच्या काळात लक्षात ठेवा, जर आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडं काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचलं जातं आणि त्यानंतर जाणकार मंडळी आपल्याकडं मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता पुन्हा जाणकार मंडळी, माझा तुम्हाला आज एक प्रश्न आहे, त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का? कळशी चालते का? चमचा चालतो का? जगातली एकमेव अशी जागा जिथं कुठल्याही आणि कसल्याही प्रकारचा चमचा चालत नाही. समजलं, त्याला समजलं. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील खऱ्या अर्थानं हस्तरेखाशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखाशास्त्र आधारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे, ही जागा आम्हाला पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या किंवा झालेली विधानसभेची निवडणूक असू द्या, कशाचा वापर आहे?
अंगठ्याचा, तसंही प्रत्येक बोटात शास्त्र आहे महाराज. या बोटाचा वापर कुठं होतो? सामान्यपणे व्यवहारशास्त्रानुसार पाहिलं तर दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण व्यवहारात या बोटाचा वापर करतो. आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर सर हे सगळ्यात मोठं बोट आहे आणि आपल्या आजूबाजूला जर आपण नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोलगेट ब्रश लावून त्यांना राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरणशास्त्र अन्वये अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर कुठं होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेच वापर होऊ शकत नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठं ठरलेला आहे? गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून महाराज आपल्याकडे एक पद्धत चालत आली आहे, जी नोट कुठंच चालत नाही. ते एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? सप्तपदी झालेली आहे. हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी. म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. म्हणून तर हिंदू धर्मशास्त्रानुसार विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं आहे. आणि याचा पुढचाही संदर्भ जर आपल्याला हवा असेल तर लक्षात ठेवा, जेव्हा आपण अग्निडाग अंत्यविधीमध्ये देतो, तो अग्नी जो असतो तो अग्नी आपण वैकुंठधाममध्ये तयार करतो का? तो अग्नी आपण वैकुंठधाममध्ये पेटवतो का? तर कदापि नव्हे. आपण जेव्हा घट घरापासून उचलतो त्या घटामध्ये ती अग्नी घेतो, तीच आपण वैकुंठधाममध्ये नेतो आणि शेवटचा अग्निडाग त्याच अग्नीनं दिला जातो. याचं कारण असं आहे, जेव्हा आपल्याकडे सप्तपदी होते, सप्तपदी घेत असताना यज्ञ आरंभला जातो. त्या यज्ञातला अग्नी आपल्या घरी येतो, आयुष्यभर तो आपल्या घरामध्ये राहतो आणि शेवटी त्याच अग्नीनं शेवटचा अग्निडाग दिला जातो. म्हणून तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये विवाह संस्कारामध्ये करंगळीला आणि अंत्यसंस्कारामध्ये अंगठ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा विषय तसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला वर्ष श्राद्ध विधी प्रामुख्याने समजून घ्यायचा आहे. मग त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 7 प्रकारच्या 1.5 फुटांच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, अंजन, पिलावन म्हणजे चंदन आणि उंबर या 7 प्रकारच्या समिधा ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातात दिल्या जातात. आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना एक एक करून या समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आपल्या इथं होतात का? आज खऱ्या अर्थानं बाबा आपल्या कुटुंबाला एक नम्रतेची विनंती करतो. आपल्या भागातील जी वैकुंठ धामभूमी आहे, त्या वैकुंठ भूमीमध्ये आपण आईंच्या स्मरणार्थ वड, आंबा, पिंपळ, रुई, बेल, चंदन आणि उंबर या 7 वृक्षांची जर लागवड केली तर येणाऱ्या 1 वर्षामध्ये हे वृक्ष आपल्या हाताशी येतील. आणि त्यानंतर त्या वैकुंठधाममध्ये तिथून पुढच्या काळात जेवढे विधी होतील, या प्रत्येक विधीसाठी समिधा शोधण्याची कुठेही इतरत्र गरज पडणार नाही. या समिधा आपल्याला वैकुंठधाममध्येच उपलब्ध होतील. आणि त्या अनुषंगानं कुळपरत्वे पिढ्यानपिढ्या त्या आईंच्या पुण्यसाठ्यातला जो पितृलोकामध्ये अंश असेल त्यातही आणि त्यांच्या कुळपरंपरेतही पुण्यत्व प्रदान झाल्याशिवाय राहणार नाही. पण जाणकारांच्या चेहऱ्यावर मात्र एक वेगळा भाव येऊ शकतो की महाराज तुम्ही म्हणताय हे ठीक आहे, पण या समिधा अर्पण करण्याचं काही शास्त्र आधार आहे का? याचा काही शास्त्र उल्लेख आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणानं दिलं आहे. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचे काय यज्ञात रूपांतर होतं. आणि यज्ञ समिधा अर्पण केल्याशिवाय कधीही पूर्णत्वाला जात नाही. मग तरीही जाणकार मंडळी, आता माझा तुम्हाला एक प्रश्न आहे. आता तुमच्यापैकी सर्वांनी जवळपास वास्तुशांती यज्ञ केलेले आहेत, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळे केलेले आहेत. मग कोणत्याही यज्ञामध्ये तुम्ही कधी रॉकेल किंवा टायरचा वापर होताना पाहिलं आहे का? आणि आम्ही जर रॉकेल किंवा टायरचा वापर वास्तुशांती किंवा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात केला तो यज्ञ पूर्णत्वाला जाईल का?
मग या देहाचा वैकुंठ धाममध्ये यज्ञ होत असताना जर आम्ही रॉकेल किंवा टायरचा वापर करणार असू तर याही देहाचा यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? म्हणून आईंना खरी श्रद्धांजली जर कोणती व्हायची असेल, आजपासून आपल्या गावातील या वैकुंठ धाममध्ये खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर रॉकेल आणि टायरचा वापर हा पूर्णतः बंद झाला पाहिजे. तरीही जाणकार प्रश्न निर्माण करतील महाराज, थंडीचे दिवस आहे, आता नंतर पावसाळ्याचाही ऋतू असतो, सरपण ओलं असेल तर? यालाही उत्तर गरुड पुराणामध्ये आहे. सरपण कितीही ओला असू द्या, पण हिंदू धर्मशास्त्र आणि विशेषतः गरुड पुराण आम्हाला असं सांगतं की 10 किलो भीमसेनी कापूर, 10 किलो शुद्ध गावरान गाईचं तूप ते मिळणं आता अवघड आहे. कारण 2017 कोरोनानंतर महिला मंडळ तुम्ही तुपाचा चमचाही आता दोन्ही बाजूनी सपाट आणलाय. त्यामुळं वनस्पती तुपही चालेल. 40 किलो जाड मोठं मीठ आणि गोवऱ्या असतील तर सरपण कितीही ओला असू द्या, अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून यापुढे जाणीवपूर्वक रॉकेल टायरचा वापर हा पूर्णतः बंद झाला पाहिजे. तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडं सारवून दिवा लावला जातो. आणि मला वाटतं पिढ्यानपिढ्या शिरूर परिसरामध्ये एक शब्द प्रचलित आहे, कडूघास काढणे. बरोबर? ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्न वैन श्राद्ध. अन्न वैन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी असतं, त्याला म्हणतात ब्रह्मवैन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी जे आपण हस्ती जमा करतो त्याला गरुड पुराणामध्ये शब्द येतो हस्तसंचयन श्राद्ध. त्यानंतर आपण नाशिकला जाऊन येतो केशर्पण श्राद्ध. त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध. त्यानंतर 10व्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आधीचे 2 किती झाले? 12. त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे 13वीचं श्राद्ध. 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं, तिथून पुढं दर महिन्याला 11 महिन्यापर्यंत येतं ते म्हणजे दर महिन्याचं मासिक श्राद्ध. आणि 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की हिंदू धर्मशास्त्रातील 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाला या मृत्यूलोकामध्ये येतं ते म्हणजे आजचं प्रथम वर्ष श्राद्ध. आणि आईंच्या प्रथम वर्ष श्राद्ध विधीच्या निमित्तानं कुटुंबातून येण्याचा योगाला मनपूर्वक कुटुंबाचे ऋण व्यक्त करतो. कारण आईंचं आपल्यातून झालेलं जाणं, मी पुन्हा तेच वाक्य सांगेल, शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण तुमचं माझं सोडून द्या हो, पण ज्या भगवान परमात्म्यानं हे ब्रह्मांड निर्माण केलं त्या भगवान परमात्म्याला सुद्धा या मृत्यूलोकामध्ये जन्म म्हणजे अवतार कार्य करताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना कौसल्येचा राम म्हटलं जातं, तर भगवान श्रीकृष्णांना देवकीनंदन यशोदेचा काना म्हटलं जातं. अहो, जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं. तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं मात्यापित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे ना पाहे रवी ते ते पाहे कवी. म्हणजे जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यूलोकात ज्या कवीला प्राप्त झाली तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या 2 शब्दांवरती लिहिताना या 2 शब्दांच्या पुढे पूर्ण विराम देऊ शकला नाही. यापेक्षा मातापित्याची महती काय वर्णन करावी. तरीही आज आईंच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आपण आई या शब्दाला उपमा देण्याचा प्रयत्न तर करून पाहूयात. मग आईला काय उपमा द्यावी बरं? मला वाटतं आईला या मृत्यूलोकात तुमच्या माझ्या घरातल्या आईला खऱ्या अर्थानं आपण समुद्राची उपमा दिली पाहिजे. कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये एक साम्य आहे. समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या किंवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या, समुद्र दोन्ही पाणी आपल्या अंतःकरणामध्ये साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा बांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आईला आपण समुद्राची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही अंतःकरणात साठवलं, तसं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही साठवलं. पण लक्षात ठेवा महाराज, साठवलेलं सगळंच पाणी समुद्रानं अवघ्या काही मिनिटात मात्र खारट करून टाकलं. याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं. कळून चुकलं, आई तर समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही मान्य. मग आईला सूर्याची उपमा दिली तर?
कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे. कारण जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनात जिला ज्ञानाचा प्रकाश दिलाय ती म्हणजे आपली आई आहे. मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली पाहिजे. केल्याने जाणवलं आईला सूर्याची उपमा देताच येणार नाही. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर मला वाटतं अजून 11:30ही वाजले नाहीत, पण सूर्य सकाळच्या थंडीनंतर आता एवढा तापू लागलाय की मगाशी बाहेर उभा असणारा प्रत्येक जण आता सावलीच्या अपेक्षेने धर्ममंडपात बसू लागलाय. पण विचार करावं, आपल्या आई तर घरात 50-55 वर्षांची झाली, पण अकारण आजपर्यंत आपल्या लेकरांवर कधी तापलीच नाही. कळून चुकलं, आई तर सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, आईला उपमा देताच येणार नाही. कारण उपमा या शब्दात मा शब्द आहे, जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही, नव्हे जिच्याशिवाय परमात मा सुद्धा पूर्ण होऊ शकत नाही, ती म्हणजे आपली आई आहे. म्हणून तर संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः समश्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला. म्हणून तर महावैष्णवमाऊली ज्ञानोबाराय सांगतात, सकल तीर्थाच ये धुरे जे कमाता पितरे तया सेवेशी कीर्षरे लोन कीजे. तर माझे तुकोबाराय सांगतात, माय बाप केवळ काशी ते नेन जावे तीर्थासी. म्हणजे आपल्या संत परंपरेनेही भगवंता समश्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला. नव्हे तर गणरायांना जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या मातापित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि माता पार्वतीभोवती प्रदक्षिणा पूर्ण केली आणि सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला, या सृष्टीमध्ये परब्रह्म जर कोण असेल ते म्हणजे आपले मातापिता आहेत. म्हणजे संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः समश्रेष्ठ दर्जा या मृत्यूलोकात आपल्या मातापित्यांना बहाल केला. मग जाणकार मंडळी प्रश्न निर्माण करतील, महाराज तुम्ही म्हणता हे ठीक आहे, पण याला काही अध्यात्म सिद्धांत? नक्कीच आहे. कारण लक्षात घ्या महाराज, तुमच्या माझ्या आईनं तुमच्या माझ्यावरती या मृत्यूलोकात जे 5 उपकार केलेत ना, साक्षात भगवान परमात्माही या मृत्यूलोकात ते तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. म्हणून तर वारकरी दंड संहितेत संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः समश्रेष्ठ दर्जा आपल्या मातापित्यांना बहाल केला. मग आपल्या आईनं आपल्यावर असे कोणते उपकार केलेत? आईनं केलेलं पहिलं दान सांगतो. आता शिरूर हा जर परिसर पाहिला तर वेगानं विस्तारलेला आणि वेगानं विकसित झालेला भाग आहे. आणि नाही म्हटलं तरी व्यापारीकरण, व्यावसायिकरण, नोकरदार यामुळं 30 ते 40% बाहेरची लोक आता याच परिसरात या सोसायटींमध्ये वास्तव्याला आलेली आहेत. अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या, नोकरीच्या, व्यापाराच्या आणि व्यवसायाच्या निमित्तानं या परिसरामध्ये आली. त्याला चांगलं काम, चांगली नोकरी मिळाली. मात्र 2 दिवस तो वेड्यासारखा फिरत होता. कारण त्याला या सोसायटींमध्ये भाड्यानं राहिला या परिसरात घर मात्र कुठंच मिळत नव्हतं. शेवटी खऱ्या अर्थाने तर बोरो कॉलेजच्या जवळ तो बसलेला असताना कुणीतरी त्याला विचारलं, दादा अहो 2 दिवसापासून पाहतोय तुम्ही या परिसरात वेड्यासारखे फिरताय, काय कारण आहे? त्याने सांगितलं, दादा मला इथं चांगलं काम मिळालंय हो, मला चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखा फिरतोय. कारण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. मला खोली भाड्यानं तुमची मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि त्या व्यक्तीने सांगितलं, दादा माझ्याकडे तर खोली नाही, पण इथून पुढं जर तुम्ही गेलात ना तर अशी सोसायटी आहे, त्या सोसायटीमध्ये अशी व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्यानं द्यायला आहे असं मला कळालं होतं, तुम्ही जाऊन चौकशी तर करून या. एवढे शब्द ऐकले आणि कॉलर खऱ्या अर्थानं दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती तुमच्या घरी आला. त्यानं तुमच्या घराची बेल वाजवली, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं, दादा मला इथं चांगलं काम मिळालं आहे हो, मला इथं चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले मी वेड्यासारखे फिरतोय. कारण मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो, तुमची खोली मला भाड्याने मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही त्याला सांगितलं, दादा 40,000 रुपये डिपॉझिट आणि 5,000 रुपये महिन्याचं भाडं मला देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्यानं देईल, अन्यथा देणार नाही. त्यांना हात जोडून सांगितलं, दादा परतीचं आहे तर 40,000 डिपॉझिट द्यायला मी तयार आहे, पण या परिसरामध्ये फार तर 4,000 रुपये महिन्याचं खोलीचं महिन्याचं भाडं आहे, मी तुम्हाला 4,000 रुपये महिन्याचं भाडं देतो, तुमची खोली मला भाड्यानं द्या. तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती घर सामान घेऊन तुमच्या घरी आला.
त्यानं घर सामान खाली केलं आणि ठरल्याप्रमाणे तुमच्या हातामध्ये त्याने 40,000 डिपॉझिट दिलं आणि तिथून पुढं न चुकता दर महिन्याच्या 30 तारखेला ठरल्याप्रमाणे तो तुम्हाला 4,000 रुपये भाडं देऊ लागला. 11 महिने तुमच्या सोसायटीत तुमच्या घरात तो भाड्यानं राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर इथूनच पुढे दुसऱ्या एखाद्या सोसायटीमध्ये किंवा पुढे न्हावरे रोडला 10 गुंठे जागा घेतली आणि ते छोटंसं घर बांधून कायमचं राहण्यासाठी तो तिकडे निघून गेला. पण लक्षात घ्या महाराज, त्यानंतर तो मरेपर्यंत तुमच्या या भागातील या सोसायटीतला कोणताही व्यक्ती त्याला संबंध शिरूरमध्ये कुठेही भेटला तरी मरेपर्यंत त्याच्या मुखातलं पहिलं वाक्य एकच असतं, दादा अहो ज्यावेळेस मी पहिल्यांदा शिरूर पट्ट्यात आलो ना, मला इथं पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या सोसायटीतला तो देवमाणूस होता, त्यानं मला या भागात पहिलं पाऊल ठेवायला जागा दिली, त्यानं मला भाड्यानं राहिला त्याचं घर दिलं. विचार करा, आम्ही आमच्या फायद्यासाठी ज्याच्याकडून 40,000 रुपये डिपॉझिट घेतलं, आम्ही आमच्या फायद्यासाठी ज्याकडून न चुकता दर महिन्याचं ठरल्याप्रमाणे 4,000 रुपये भाडं घेतलं, 40,000 डिपॉझिट घेतलं, तरी तो मरेपर्यंत तदनंतर आम्हाला देव माणूस म्हणतो. मग या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवस अनन्वित त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं तिनं तिच्या गर्भाशयात जागा दिली. म्हणून तर आज आपण हे संबंध जग पाहू शकलोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील पहिलं दान म्हणजे या मृत्यूलोकात तुम्ही आणि मी येत असताना तिनं तुम्हाला आणि मला पहिलं पाऊल ठेवायला तिच्या गर्भाशयात आनंदानं जागा दिली. म्हणून आज आपण हे जग पाहतोय. आईनं केलेलं पहिलं दान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरणशास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरणशास्त्रातही व्याकरणशास्त्राचे 2 उपप्रकार म्हणजे 2 उपसर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरं म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होत असताना यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो, ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला, आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी शेवटी असा निष्कर्ष काढला की एक तर आपण बाळाला जगू शकतो अथवा बाळाच्या आईला जीवनदान देऊ शकतो. काय करावं? शेवटी डॉक्टरांनी नवऱ्याला विचारलं, दादा एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या लेकराला जीवनदान देऊ शकतो अथवा तुमची धर्मपत्नी अर्धांगिनी तुमच्या बायकोला जीवनदान देऊ शकतो, आम्ही काय करावं? नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करता, डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं काय करावं? त्याने सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सुनबाई जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील हॉस्पिटलपर्यंत पोचले होते. शेवटी डॉक्टरांनी त्यांनाही विचारलं आम्ही काय निर्णय घ्यावा? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची लेक जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, भुलीचे डॉक्टर येईपर्यंत, भुलीचं इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ती माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना शेवटपर्यंत मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल, माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, फक्त एक आईच करू शकते. नवऱ्यानं स्वार्थ पाहिला बायको जगली पाहिजे, सासऱ्यांनी स्वार्थ पाहिला आमची सून जगली पाहिजे, मातापित्यांनी स्वार्थ पाहिला आमची लेक जगली पाहिजे. पण अवघ्या काही मिनिटानंतर मातृत्वाचं लेणं अंतकरणात रुजवणारी ती माऊली सांगत राहते, डॉक्टर साहेब माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते. अहो याही पुढं जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या कालखंडामध्ये आपल्याकडे साधारणपणे 4 सोनोग्राफी केल्या जातात. पण या 4 सोनोग्राफींमध्ये तुम्ही 7व्या महिन्याच्या अगोदर रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके हे 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता इथं एका मिनिटासाठी आपण मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया.
मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत नाही. मग बाळ ताईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या बाळाला अर्पण करत असते. आणि पुरुष मंडळी, मला तुम्हाला यासाठी हे वाक्य सांगायचं होतं की मेडिकल सायन्सनं हे प्रूव्ह केलं आहे की तोच अर्धा श्वास तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वास जोडावा लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो, याही पुढे जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं. चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा घेऊन का होईना ते बाळ रडवतात, पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं पुढच्या काही मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर प्राण सोडतं म्हणजे मरतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना त्याच्या डाव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचं जे फुफ्फुस आहे हे बाळ गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळेस गर्भाच्या बाहेर येतं, या मृत्यूलोकात बाळ पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस या मृत्यूलोकात ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या फुफ्फुसापर्यंत पोचला जातो. उजव्या बाजूची झडप उघडते, ती झडप उघडल्यानंतर नाळेसह पहिल्यांदा त्या बाळाला आपल्या हातावर पालथं घेतात, दोन्ही फुफ्फुसं सुरू झाल्याच्या आधी खात्री करतात आणि ही खात्री डॉक्टरांना पटल्यानंतरच ते आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात. मग या मृत्यूलोकामध्ये तदनंतर बाळाला जीवदान मिळतं. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. एखादा म्हणे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज, आज 2 ते 2.5 हजार रुपयाला रक्ताची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञानानं, विज्ञान युगात, विज्ञान क्षेत्रात एवढे प्रचंड महाकाय शोध लावले, पण आजही विज्ञानाला, विज्ञान युगात, विज्ञान क्षेत्रात एक शोध मात्र लावताच आला नाही. तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं? आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही ज्याला रक्तदान करणार आहात त्या शरीरात एक तरी अगोदरचा रक्ताचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, तुमच्या माझ्या शरीरातील पहिला रक्ताचा थेंब जे निर्माण केला आहे ती म्हणजे आपली आई आहे. हे आईनं या मृत्यूलोकात केलेलं तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. 2 भावांमध्ये जर प्रॉपर्टीवरून वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर आम्ही हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधावाटे कॅल्शियमसुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्षात झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ, आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर बारकाईने हिशोब केला तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून 2 ते 2.5 टन पावडर आपण जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत खऱ्या अर्थानं चेहऱ्यावर लावतो. पण शेवटचा दिवस आला, अग्निडाग दिला गेला, तदनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जेव्हा अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाहीत, सजवलेला चेहरा राहत नाही, राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाडं, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत.
अहो लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात. कारण ही मातीसुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं 5वं दान. पण हे 5वं दान मांडत असताना ज्या व्यासपीठावर मी स्थानपन्न आहे त्या व्यासपीठाच्या वारकरी परंपरा मला ज्ञात आहेत. पण माझ्या शब्द आणि विषयाला व्यासपीठावर न्याय द्यायचा आहे. मी इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा या नात्याने साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे. म्हणून या व्यासपीठावर हा शब्द उच्चारतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिनं जन्मात त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही. जी तिची लज्जा तिनं सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण महाराज, लेकराला जर भूक लागली ना तर मात्र आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही. पहिल्यांदा पाहणं आपल्या लेकराच्या तोंडात देते. कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. साक्षात भगवान परमात्माही करू शकत नाही असे 5 दान आपल्या आईनं आपल्यावर केलेत. म्हणून तर संत आणि भगवंत परंपरेनंही या मृत्यूलोकात स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या मातापित्यांना बहाल केला आहे. आता इथं बसलेले बहुतांश वारकरी आहेत आणि वारकरी म्हटलं आषाढी कार्तिकी माघ चैत्र हा आपला श्वास आहे. पण ज्या पंढरीच्या परमात्माला भेटायला आपण पंढरीच्या रावळात जातो तो पंढरीचा परमात्माही पंढरीच्या रावळात आलाच कसा हो? अहो पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं. म्हणून तर पुंडलिकांनी आपली धर्मपत्नी मातापित्यांना बरोबर घेतलं आणि काशीयात्रा केली. काशीला वास्तव्याला असताना त्याने परमात्म्याच्या नामानं आर्तटाहो फोडला. पण भगवान परमात्मा मात्र आलेच नाही. पण इकडं रोहिदास महाराजांनी आपलं कर्म करताना आपल्या मातापित्यांची अखंड सेवा केली तर स्वतःहून त्यांच्या चर्मभांड्यामध्ये गंगा माता पराविष्ट झाली. त्याने ध्येय लोहदंड माझ्या पुंडलिकांनी हाती घेतला. चंद्रभागेच्या काठावर ज्या ठिकाणी तरुण उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि तेच देवत्व आपल्या मातापित्यांमध्ये पाहून त्यांची अखंड सेवा करायला सुरुवात केली. तेव्हा मात्र आमंत्रणाविनाही न बोलवताही स्वतःहून द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला. मग आम्ही आमच्या घरातल्या मातापित्यांना खऱ्या अर्थानं पुंडलिकांप्रमाणे त्यांच्यातलं देवत्व शोधून त्या देवत्वाची पूजा या मृत्यूलोकात करायला सुरुवात केली. तर ज्याप्रमाणे द्वारकेचा राणा पंढरपूर निवासी झाला त्याप्रमाणे पंढरीचा रायाही स्वतःहून आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण खऱ्या अर्थानं या निमित्तानं आज जर पाहिलं तर या कुटुंबातून आईंचं जाणं झालं. पण खऱ्या अर्थानं त्या मातृत्वानं आपल्या कुटुंबाचा कळस मात्र चढवला आणि त्या कळसामध्ये भक्कम याराचं दुसरं चाक म्हणजे खऱ्या अर्थानं वडील या भूमिकेतून आदरणीय दादांनीही आपल्या कुटुंबाचा जो खऱ्या अर्थानं उंची प्राप्त करून दिलेला आहे हा या ठिकाणी जमलेला समाज हे सांगण्यासाठी पुरेसा आहे. पण खऱ्या अर्थानं या निमित्तानं मात्र एक खरं पाहायला गेलं तर आदर्श गोष्ट पाहिजे असेल तर खऱ्या अर्थानं आईबाबांचे दोनही चिरंजीव असतील, त्यांच्या 2ही कन्या असतील, त्यांच्या सुनबाई असतील, नातवंड असतील, या सगळ्यांचं त्यांच्या आईबाबांवरती खऱ्या अर्थानं असणारं प्रेम हे मी खऱ्या आता आल्यानंतरही जवळून पाहिलं आणि जेव्हा तारीख घेतली गेली तेव्हाही मी अत्यंत जवळून पाहिलेलं आहे. या निमित्ताने एक वाक्य मात्र बोलून जातो. या कुटुंबात जे श्रावणबाळ जन्माला आले असे श्रावणबाळ मात्र आज फार कमी घरांमध्ये आहेत. हे सुद्धा अलीकडच्या काळातलं वास्तव आहे. अलीकडच्या काळात तर काही ठिकाणी ग्रामीण भागातसुद्धा आजकाल मुलंच वडिलांना बोलतात काय केले माझ्यासाठी. कुणी एखादा असा असेल ना ज्याला खरंच वाटत असेल की आपल्या वडिलांनी आपल्यासाठी काय केलं तर मी सांगतो म्हणून पुढच्या 3 मिनिटामध्ये फक्त 3च गोष्टी करून पाहाव्यात. पुढच्या 3 मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या वडिलांनी आपल्यासाठी आपल्या आईनं आपल्यासाठी काय केलं आहे. ज्याला वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे त्यांना पहिली गोष्ट करावी. मागच्या संबंध 2024चा जर आपण अभ्यास केला तर 5 जानेवारीपासून 28 नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्र सरकारने जी आकडेवारी ग्राह्य धरली आणि जिचा रिपोर्ट मला वाटतं 4 जानेवारी 2025ला प्रकाशित झाला त्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रामध्ये मागच्या संबंध वर्षामध्ये 6362 अर्भक खऱ्या अर्थानं हॉस्पिटल आणि नाल्याच्या कडेला आई अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना आपल्या महाराष्ट्रात घडल्यात. ज्यांना वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे मी सांगतो म्हणून एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या कडेला जाऊन पाहावं. नाल्याच्या कडेला बाळात्यात ठेवलेलं ते लेकरू
अरे एक दिवसाचं लेकरू ज्या लेकराच्या अंगावरची लालीसुद्धा उतरलेली नसते, त्या नाल्यातले मच्छर त्या लेकराच्या अंगावर बसलेले असतात आणि जीवाच्या आकांतानं ते लेकरू मात्र टाहू फोडत असतं. त्या लेकराचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्या लेकराच्या जीवनातलं ते दुःख उघड्या डोळ्यांनी पहा. आज आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा. त्या लेकरांचं उद्याचा अंधार असणारं भविष्य आठवा आणि आपल्या आईवडिलांनी घडवलेलं आपलं सुरक्षित भविष्य क्षणभर आठवा. कळून चुकेलो, आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय, ज्याला वाटतं ना आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. आता मधल्या मार्गे मी येताना पाहिलं 3 ठिकाणी रस्त्यांची कामं दगडी फोडतायत आणि सकाळच्या थंडीत आणि दुपारच्या उन्हामध्ये त्यांची 10-10 वर्षाची लेकरंसुद्धा आणवानं पायानं दिवसभर ते खडी रस्त्यावर टाकतायत. त्या लेकरांचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्या वयातल्या त्या लेकरांच्या जीवनातले कष्ट पहा, आपल्या जीवनात असणारा वर्तमानातला आनंद पहा. त्या लेकरांचं उद्याचं कष्टमय भविष्य पहा आणि आपल्या आईवडिलांनी सुरक्षित केलेलं एवढी रूपानं आपलं भविष्य पहा. क्षणात कळून चुकेल आपल्या आईवडिलांनी आपल्याला काय दिलंय, ज्याला वाटतं ना आपल्या मातापित्यांनी आपल्यासाठी काय केलंय. मी सांगतो म्हणून फक्त एकदा वर्षातून एकदा एखाद्या अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या. त्या अनाथ मुलांच्या डोळ्यात डोळे घालून 10 मिनटं त्या लेकरांचं दुःख, त्यांचं भविष्य आणि त्यांचा वर्तमान आठवा. आणि त्या ठिकाणी आज आपलं भविष्य, आपला वर्तमान खऱ्या अर्थानं त्या क्षणाला आठवून पहा. कळून चुकेलो, आपल्या मातापित्यांनी आपल्याला काय दिलंय. महाराज, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. जो खऱ्या अर्थानं घरात आनंदाचा क्षण असेल तर आपल्या आईला सगळ्यात पुढं उभं करतो. पण जर कधी कुटुंबावर दुःखाची काळरात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनून उभा ठाकतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा साक्षात तो आमच्या घरातला श्रीहरी विठ्ठलस्त असतो. अहो, पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मोकळून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र लक्षात राहत नाही, शोकांतिका. माझ्या लेकराला कंस मारले म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून तर यमुनेला आलेल्या महापुरातूनही स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही, शोकांतिका. माझ्या लेकरांना समान स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना समान स्वीकारलंच पाहिजे म्हणून तर इंद्राणीच्या घाटावर स्वतःला आनंदानं समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही, शोकांतिका. माझ्या लेकरांना स्वराज्य उभं करावं भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरानं स्वराज्य उभंच केलं पाहिजे म्हणून तर तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही, शोकांतिका. म्हणून तर मी नेहमी म्हणतो, महाराज, वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम गर असतो, तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे वडिलांचे बाह्य रंगाने आम्ही घरात क्रोधाचे काटे पाहिले म्हणून जर वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा धरा असतो, तो आम्हाला कधी दिसणारच नाही. महाराज, आता खऱ्या अर्थानं लग्न सीजन चालू आहे. इथं बसल्यापैकी कुणाच्या घरात जर मुलीचं लग्न झालं असेल ना, किंवा खऱ्या अर्थी मागच्या 2 वर्षात जर मुलीचं लग्न झालं असेल, किंवा या वर्षी तर बसल्यापैकी कुणाच्या घरात जर मुलीचं लग्न असेल ना, तर लक्षात ठेवा, आमचा खऱ्या अर्थानं वडील कितीही श्रीमंत असू द्या, त्यांच्या शेतीचा व्यवसायाचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण आपल्या लेकीचं जर लग्न करायचं म्हटलं तर आमच्या वडिलांना सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, पतसंस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय हल्ली खऱ्या अर्थानं आमच्या वडिलांना खऱ्या अर्थ घरात मुलीचं लग्नसुद्धा करता येत नाही. ही जळजळीत वास्तवता. अहो, बापाची नजर लेकीवर गेली. माने बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धुंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा, एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, माझ्या लेकीचं लग्न करायचं आहे औंदा. पाहता पाहता 3 महिने निघून गेले. वडील खऱ्या अर्थानं आपल्या कामात मग्न होते आणि त्याचवेळी त्यांच्या खिशातला मोबाईल खणानला. वडिलांनी फोन खणाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा, एक चांगला मुलगा आहे, एक चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात उद्याच पाहिले यायचे तुमच्या लेकीला. अरे, एवढे शब्द त्या वडिलांनी ऐकले. हातातलं काम बाजूला टाकलं आणि माझ्या बहिणीनं तुमचे वडील धावत धावत तुमच्या आईच्या जवळ गेले. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी, तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं.
माझ्या बहिणींना आजही भूतकाळ आठवून तुमचा साक्षी गंध झाला तो दिवस डोळ्यासमोर आठवून पहा. सकाळी 11:15ची वेळ होती. घरात पाहुणे बसले होते. बाजूला खुर्चीवर तुमचे वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन आज पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझी लेक माझ्यापासून दूर होणार म्हणून नकळत पहाडासारखे असणारे त्या बापाचे डोळे मात्र डबडबून गेले. माझ्या बहिणींना आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि हीच माझ्या लेकीची अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातला एक अश्रू बशीमध्ये कोसळला. पण त्याच वेळी आमच्या शेतकरी बापाच्या मनात विचार आला, अरे माझं लेकरू माझ्यापासून दूर होणार, पण आता तर माझ्या लेकराच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार. म्हणून डोळ्याशी आलेले आसवंसुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली. आनंदानं आपल्या लेकीकडे पाहू लागला. 20-25 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि मध्यस्थीनं बाहेर हाक मारली. वडील बाहेर आले आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं, पण दादा पाहुणे म्हणतात लग्न आपल्याला काढून द्यावं लागेल. अरे एवढे शब्द ऐकले आणि त्या बापाच्या पायाखालची वाळू सरकले. अरे खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर जवळ तेवढे पैसे नाहीत, शेतीतलं उत्पन्न तेवढं मिळालं नाही. माझ्या लेकीचं काळजाच्या तुकड्याचं लग्न आहे. चांगला हॉल पाहायचं म्हटलं 1.5-2 लाख रुपये निघून जातील. माझ्या लेकीला संसार दागिने बनवायला 2.5-3 लाख रुपये पुरणार नाहीत. माझ्या लेकीचं लग्न आहे, पाहुण्यांचा मानपान करायला 1.5-2 लाख रुपये जवळ हवेत. 7-8 लाख रुपये खर्च आहे. जवळ तर पैसे नाहीत, करावं काय? माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, तुमचं लग्न होईपर्यंत तुमच्या जीवनात तुम्ही किती जरी चुका केल्या तरी प्रत्येक वेळी तुमच्या चुका माफ करून तुम्हाला कुशीत घेणारा, पण तुमच्या प्रत्येकाच्या घरातली ही अवस्था आहे की 10वीला असणाऱ्या भावाकडून एक जरी चूक झाली तर त्याला घराच्या उंबऱ्यात धारेवर धरणारा हाच आमचा बाप. पण त्या दिवशी पहिल्यांदा त्या वडिलांनी तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतलं आणि सांगितलं, पाप्या अरे तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे? तुझी ताई सुखी झाली तर मी आनंदानं मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण तुझी ताई सुखी झाली पाहिजे. माझ्या बहिणींना आज पहिल्यांदा तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसवं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा तुमचा साक्षी गंध झालेला दिवस. त्या दिवशी सबंध दिवस आणि रात्र तुम्ही तुमच्या उद्याच्या नवीन संसाराच्या स्वप्नांमध्ये रममान होता, पण या तुमच्या वडिलांच्या जीवनातली ती रात्र अशी होती की सबंध रात्रभर तो बाप मात्र उशीवर कोस बदलत राहिला. पैसे आणावेत कुठून, पैसे जमवावेत कसे, या विवेचने त्याला रात्रभर झोप लागली नाही. सकाळी 7 वाजता दुधाची किटली घेऊन तो डेअरीवर गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी वडील घरी आलेच नाही. कारण तिथून धावत ते पाहुण्यांकडे गेले, मित्रांकडे गेले, पतसंस्थेत गेले, बँकेत गेले. अनेकांच्या पायावर त्या बापानं डोकं टेकवलं, तेव्हा कुठून तरी तुमच्या लग्नापुरते पैसे त्या बापानं जमा केले. माझ्या बहिणीनं आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. अरे पुण्याच्या मार्केटमध्ये तुमच्या लग्नाचा बस्ता बांधताना त्या बापानं तुम्हाला 35,000चा शालू घेताना आमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण माझ्या बहिणींनो तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळा मात्र अपूर्ण होता. त्या बापानं बस्त्यामध्ये तुम्हाला 10,000चे सँडल घेताना आमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद होता, पण माझ्या बहिणींनो तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून आदल्या दिवशी चंभारकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चुका मारून आणणाराही तोच तुमचा पिता होता. पण पडद्यामागं जगणारा बाप कधी पडद्यासमोर हल्ली समजून घेतला जात नाही, म्हणून त्या महाराष्ट्रातल्या लेकरांना वास्तवातला बाप म्हणजे वास्तवातला पांडुरंग समजत नाही. शोकांतिका. भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र धूमधडाक्यात करून दिलं आणि खऱ्या अर्थानं त्यानंतर कोरोना आला. कोरोनाचं 1.5 वर्ष गेलं आणि मला वाटतं आता 1.5 महिन्यावर आलेला मार्चचा महिना असावा. 27-28 मार्चची तारीख होती आणि हाच बाप खऱ्या अर्थानं गावात हॉटेलमध्ये मित्रासोबत चहा पीत बसला होता. त्यावेळी दुरून सोसायटीच्या शिपायानं पाहिलं. शिपाई धावत धावत वडिलांच्या जवळ आला. एक लिफाफा वडिलांच्या हातामध्ये दिला आणि आमच्या वडिलांनी चहाचा अर्धा कप टेबलवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं. 8 दिवसात हप्ता जमा करायचा होता.
त्या बापाच्या पायाखालची वाळू सरकली. 15 दिवस झाले बँकेतून फोन येतोय. 8 दिवसापासून पतसंस्थेच्या चेअरमनचा 3 वेळा फोन आलाय. आज सोसायटीचं पत्र आलंय. जवळ तर पैसे नाही, करावं काय? माझ्या बहिणीनं त्याही दिवशी दुपारचे 12चा सुमार झाला होता. त्या बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, पण बाप जेवायला घरी नाही आला. त्यानं गाडीला चावी लावली आणि तिथून मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला. अनेकांच्या पायावर डोकं टेकवलं. तेव्हा कुठून तरी हप्त्यापुरते पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी धावत सोसायटीत गेला. हप्ता भरला आणि त्याने चेअरमन साहेबांना हात जोडून सांगितलं, चेअरमन साहेब, नव्याचं जुनं करून घ्या बरं, पैसे आले की सगळं भरून टाकेल. एवढंच तो बाप बोलला. भरलेल्या पैशाची पावती घेतली आणि सोसायटीची एक एक पायरी तो बाप उतरू लागला. अरे हाच आमचा बाप. सोसायटीच्या अवघ्या 3च पायऱ्या उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. वडिलांनी फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा, अहो अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे त्या वडिलांना काय आनंद झाला. माझी लेकरू बाळतपणाला येणार आहे, माझी लेक बाळतपणाला येणार आहे, मी बाबा होणार आहे. धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्यानं गाडी चावी खऱ्या अर्थानं गाडीला चावी लावली आणि वेगानं तुमच्या घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून अर्धा किलोमीटर दूर असणार. तोच बाप गावातल्या चौकात आला आणि न राहून त्याचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर आला. उजवा हात खिशावर आला. बाप विचार करू लागला, अरे आता तर 4 मित्रांकडे उसनवारी केली तेव्हा हप्ता भरला. माझं लेकरू बाळतपणाला येणार आहे. सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी मेडिकलला ऐनवेळी 5-10 हजार जवळ हवेत, पण खिशात अवघे 2,000 रुपये. त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला. तिथून धावत तो मित्रांकडे गेला, पाहुण्यांकडे गेला. तिथून धावत त्यानं खऱ्या अर्थानं साहेबांना फोन लावला. तिथून धावत त्यानं गल्ला तपासला. जवळ 5-10 हजार आहेत का हे पाहायला गेला. ज्याला आम्ही आज खऱ्या अर्थानं बळीराजा म्हणून डोक्यावर घेतो, ज्याला आज आम्ही खऱ्या अर्थानं बदललेलं पारू पाहतो. पण त्या दिवशी त्याच वडिलांना तेच 8,000 जमा करायला दुपारचे 3 वाजले. कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले. धावत घरी आला. तुमच्या आईला सांगणार, रुक्मिणे, तुझी लेक बाळतपणाला येणार आहे ग, तुझं लेकरू बाळतपणाला येणार आहे ग. पण तो बाप काही बोलायच्यात. तुमची आई मात्र दरवाजात उभी होती. आईच्या बाजूला संपलेली गॅस सिलेंडरची टाकी होती आणि तो बाप काही बोलणार एवढ्यात तुमची आई उतरली. अहो, कुठं होतात? गॅसची टाकी संपली आहे, आज रविवार आहे, गावात गॅसची गाडी आली असेल, जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींना आजही आठवून पहा, त्या दिवशी तुमच्या याच वडिलांनी एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळेस संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोर्ड दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपण जाळ, जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होणार नाही, तुझे गॅसची टाकीसुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणींना आजही तुमचा भूतकाळ आठवून बाळतपणाचे माहेरचे 2 महिने आठवून पहा. तुमच्या बाळतपणासाठी तुम्ही माहेरी होतात. दुखलं खुपलं तुम्ही खऱ्या अर्थानं आईची कूस तुम्हाला जवळची होती. बाप मात्र आपल्या कामामध्ये राबत होता. दुपारी 12 वाजता घरी जेवायला आला. हात धुताना तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना, आणि पुन्हा आपल्या कामासाठी निघून जायचा. जगानं दुरून आई पाहिली, कुशीत घेणारी आई जवळची वाटली. बाप मात्र जगाला निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, त्याही तुमच्या बाळतपणाच्या 2 महिन्याच्या काळात हाच आमचा बाप तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून अलगद डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर घेऊन हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला म्हणून तर जगाला दिसलाच नाही. म्हणून तर या पंढरीचा आमच्या घरात असणारा परमात्मा, खऱ्या अर्थानं पंढरीच तो परमात्मा वास्तवात आम्हाला समजला नाही. पाहायला गेलं तर माझ्या बहिणींनो, माझ्याकडे वेळ कमी वेगात पुढे सरकतो. आजही तुमच्या बाळतपणाची रात्र आठवून पहा. संध्याकाळी 10:30चा सुमार होता. आई बाहेरच्या दालनात धावत आली. आईने नवऱ्याला हलवलं, अहो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. बाप चढदिशी उठला. सायकल असेल, मोटरसायकल असेल त्या बापानं घेतली आणि धावत गावापर्यंत पोचला. डॉक्टरांच्या दरवाजावर थाप टाकली, डॉक्टर साहेब उठा उठा, डॉक्टर साहेब उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. 5 मिनिटांचा वेळ निघून गेला. डॉक्टरांनी दरवाजा उघडला आणि वडिलांनी हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त 2 मिनटं, बाहेरून लेकीला घेऊन येतो, पोट दुखतंय माझ्या लेकराचं. आणि वडील बाहेर आले. तुम्हाला तुमच्या आईला बरोबर घेतलं आणि ओपीडीच्या आत आलात. ओपीडीच्या आत आल्यानंतर वेदनेची किंचाळी तुमच्या आईनं तुमच्या ऐकली आणि आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघडले. जगानं खऱ्या अर्थानं त्यावेळी बाहेर उभा असणारा बाप पाहिला. डोळ्यात पाणी दिसलं नाही म्हणून जगाला निष्ठुर वाटला. पण त्यावेळेस माझ्या बहिणीनं तो बाप मात्र काळजातून रडत होता म्हणून जगाला दिसत नव्हता. कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधी रडताना पाहिलंय.
पण इथं बसलेला असा एकही नाही हो ज्यानं स्वतःच्या वडिलांना आजपर्यंत मोकळ्या मनानं कधी हमसून रडताना पाहिलंय. अरे हा बाप रडला नाही असं नाही, स्वतःची आई गेली, खांद्यावर तिरडी होती, तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. अरे स्वतः जन्माता बाप गेला, हातामध्ये मडकं होतं, तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. स्वतःची बायको जरी तारुण्यात गेली तरी त्या बापा रडायची परवानगी नाही का? कारण त्या आपल्या लेकरांचा आधार व्हायचं असतं. जरी पोरगं खांद्यावर आलं तरी त्या बापा रडता येत नाही का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. आईला डोळे जसे डोळ्यांच्या जागेवर दिलेत ना, तसे आमच्या वडिलांनाही डोळे डोळ्यांच्या जागेवर परमात्म्याने दिले. पण आईला रडायची परवानगी मोकळ्या मनानं परमात्म्याने डोळ्यातून दिली, पण आमच्या वडिलांना डोळ्यातून रडायची परवानगी परमात्म्याने दिलीच नाही. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय, काळजातून रडलाय, म्हणून तर जगाला दिसलाच नाही. म्हणून तर बाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हटला नाही. माझ्या बहिणींना आजही तुमची बाळतपणाची रात्र आठवा. सकाळी 4:30 पावणे 5चा सुमार होता. तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं, तर उजव्या बाजूला तुमची आई बसलेली होती. पाहता पाहता खऱ्या अर्थानं 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात आला होता. 10:30 वाजेपर्यंत तुमचे सासरे दवाखान्यात होते. दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. पण या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 7 तासानंतर झालं, आणि तो म्हणजे तुमचा हा बाप म्हणजे पिता होता. कारण येणारा प्रत्येकजण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता. पण त्या दिवशी हॉस्पिटलचे सिझरचे खऱ्या अर्थानं 60,000 भरल्याशिवाय तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून तानवानं पायानं तो बाप मात्र अनेकांचे उंबरटे झिजवत होता. कुठून तरी त्यानं पैसे जमा केले, धावत दवाखान्यापर्यंत आला. आईला माहीत नव्हतं. आई उतरले, अहो कुठं होतात? तुम्हाला कळालं, तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणीनं कधीच नाही. पण त्या दिवशी तो बाप मात्र पहिल्यांदा त्या हॉस्पिटलच्या पायरीवर बसून रडला. यासाठी नाही की 1-2% पैसे आणलेत, पुढच्या 2 महिन्यात माघारी द्यायचेत, म्हणून त्याच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. पण देवा, तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळतपण सुखरूप झालं. म्हणून त्या वडिलांच्या डोळ्यातून उघळते आनंदाश्रू होते. पण ओपीडीच्या बाहेरून आम्ही ते पाहिलेच नाही. आमचा बाप म्हणजे पिता वास्तवात आम्हाला कळालाच नाही. खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर माझ्या बहिणींना आजही तुमच्या शाळेचा पहिला दिवस आठवून पहा. शाळेचा पहिला दिवस होता. वडील कामानिमित्त बाहेर होते आणि खऱ्या अर्थानं 10 वाजता येणार, म्हणून तर आईनं तुम्हाला नवीन फ्रॉक दिली, नवीन वॉटर बॅग, नवीन दप्तर तुमच्या जवळ आलं. आज शाळेचा पहिला दिवस होता आणि वडील मात्र गावातून घरी आले. आता जशी वडिलांची गाडी उभी राहिली आणि तुमचा हात धरला, त्या दिवशी मुलीला पहिल्यांदा कळून चुकलं, आईपासून आपल्याला कुठंतरी दूर नेलं जातं आहे. ती पाय आपटून जोरजोरात तुम्ही रडू लागलात. नाकातून डोळ्यातून पाणी येत होतं आणि तुमची ती अवस्था पाहिली आणि आई उत्तरल्या, अहो नेऊ नका हो तिला आजच्या दिवस शाळेत, उद्यापासून जाईल ती. त्या क्षणाला त्या बापानं चुटकी वाजून सांगितलं, तू आत हो. खऱ्या अर्थानं जगानं दुरून तो बाप पाहिला, जगाला निष्ठुर वाटला. पण तुम्हाला रडतानाही गाडीच्या पेट्रोलच्या टाकीवर बसवताना माझं लेकरू शिकलं पाहिजे, तिला साहेब नवरा करायचा हे वाक्य पुटपुटला. पण ते पुटपुटलेलं वाक्य आम्ही ऐकलं नाही. आमचा बाप म्हणजे पिता वास्तवात आम्हाला कळालं नाही. माझ्या बहिणीनं शाळेचा आजही पहिला दिवस आठवून पहा. वर्गात गेल्यानंतर तुमचा एक हात तुमच्या मीचच्या हातामध्ये होता आणि दुसरा हात तुमच्या वडिलांच्या हातामध्ये होता. तुम्ही वडिलांना सांगत होतात, बाबा मला घरी घेऊन चला, मला आईकडे घेऊन चला, मला शाळेत थांबायचं नाही. पण त्याही वेळेस त्या वडिलांनी सरदिशी तुमचा हात त्यांच्यापासून बाजूला केला आणि बाईंना सांगितलं, मीस माझी लेक कितीही रडू द्या, पण तिचा हात सोडू नका. जगानं दुरून तो पाप पाहिला, जगाला तो निष्ठुर वाटला. पण गेटच्या बाहेर आल्यानंतर गाडी चालू करण्याच्या अगोदर चष्मा काढून डोळे पुसणारा बाप मात्र वर्गाच्या बाहेर येऊन आम्ही पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता वास्तवात आम्हाला कळाला नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुमच्या लग्नाची आदली रात्र आठवून पहा. तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं आणि मैत्रिणींच्या गरड्यामध्ये तुम्ही तुमच्या उद्याच्या संसाराची स्वप्न रेखाटत होतात. पण त्याचवेळी आतल्या खोलीतून तुमच्या आईची नजर तुमच्यावर गेली आणि एकाच वेळी हजारो विंचवांनी डंख करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या अंतकरणात निर्माण झालं. न राहून ती माऊली तुमच्या जवळ धावत आली. तिनं तुमच्या मैत्रिणींचा गरडा बाजूला केला आणि तुमच्या गळ्यात पडून त्या रात्री ती लहान लेकरासारखं हमसून रडू लागली. त्या आई तुम्हाला सांगत होती, बाळा माझ्या जगण्याचा आधार तू, बाळा माझ्या जगण्याचा श्वास तू. पण लेकरा, उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा.
उद्यापासून माझी लेक माझ्यासाठी कायमची पाहुणी होईल बाळा. आणि तुमच्या गळ्यात पडून त्या रात्री ती माऊली लहान लेकरासारखं हमसून रडू लागली. माझ्या बहिणींना आजही आठवण पहा. तुमच्या जीवनात पहिल्यांदा त्या रात्री तुम्ही हातावर काढलेल्या मेहंदीला साखर पाणी लावायची गरज पडलीच नाही, कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्या रात्री तुमची मेहंदी ओलीचिंब झाली होती. 20 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि शेवटी मुलीनं विचारलं, आई अगं उद्या मी जाणार, तुझी लेक तुझ्यासाठी कायमची परकी होणार. तुझ्या डोळ्यातले आसवं थांबत नाहीत. पण बाबा ते तर खऱ्या अर्थानं बाहेर मांडव बांधतायत ग, त्यांना काहीच वाटत नाही का? माझ्या बहिणींना आजही तो दिवस आठवून पहा. रात्री 10:30चा सुमार होता. तुम्ही धावत तुमच्या वडिलांच्या जवळ गेलात. वडिलांचे खांदे घट्ट पकडल्याने विचारलं, बाबा उद्या मी जाणार, तुमची लेक तुमच्यापासून दूर जाणार, तुम्हाला काहीच वाटत नाही? माझ्या बहिणींना आजही आठवा. तुमच्या वडिलांनी शांतपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा झालं, उद्या सकाळी लवकर उठायचंय, संध्याकाळी वरात असेल, परवा जेजूरला जाणं होईल, 2-3 दिवस जागृत झाल्यानं पित्तवून आजारी पडशाल, बरं जा लवकर, तुम्ही सगळे झोपून घ्या. एवढंच तो बाप बोलला. अंधारात निघून गेला. जगानं दुरून पाहिला, जगाला निष्ठूर वाटला. पण त्या रात्री माझ्या बहिणीनं तुम्ही सगळे झोपल्यानंतर तुमच्या घराच्या मागच्या भिंतीला टेकून माझं लेकरू माझं काळीच कायमचं परक होणार म्हणून गुडघ्यात डोकं घालून पहाटेच्या 6 वाजेपर्यंत हमसून रडलेला बाप मात्र घराच्या मागच्या भिंतीकडे जाऊन पाहिलाच नाही. आमचा बाप म्हणजे पिता वास्तवात आम्हाला कळाला नाही. माझ्या बहिणींना आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना वडिलांच्या हातामध्ये मोबाईल असतो, पण तुमचं नाव वाचलं की वडील हिरवं बटन दाबतात, पण तुमच्याशी न बोलता सरळ फोन तुमच्या आईकडे देतात. आणि प्रत्येक वेळेस फोन केला का तुमच्या आईला तुमचा एक नेहमीचा प्रश्न असतो, आई अगं बाबा कुठे आहे? त्यांना नाही बोलायचं. आणि ठरल्याप्रमाणे प्रत्येक वेळी तुमची आई तुम्हाला एक उत्तर देते, तुला आता माहिती आहे ना बाळा ते कधी फोन बोलतात, पण फोन ठेवल्याबरोबर कसं आहे ग माझं सोनूलं हे विचारणारा तो पिता असतो, तो बाप असतो. ते मायबाप घरात असतात. घरात वटवृक्षाची छाया असते. ज्या दिवशी खऱ्या अर्थानं तो वटवृक्ष कोसळून जातो, आयुष्याला विराणपणा आल्याशिवाय राहत नाही. आणि शिवाळे परिवारामधून खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, आई नावाचा वटवृक्ष खऱ्या गेलेला आहे. हे दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण या कुटुंबाला मात्र अध्यात्मशास्त्र आधारे एकच गोष्ट परिपूर्णता जर सांगायची म्हटलं तर 100 वर्ष जगूनही आयुष्य काहींचं शून्य असतं आणि 50 वर्ष जगूनही काहींचं आयुष्य परिपूर्ण असतं. आणि अशा परिपूर्ण आयुष्याची येतो गाथा ज्या माऊलीनं लिहिली त्या माऊलीचं आजचं हे पुण्यस्मरण आहे. आईनं तुझ्या चरणावरती अखंड जागा दे ही परमात्म्याच्या चरणावर या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि जाताना माझ्या बहिणींनो, भावाच्या नात्यानं मात्र तुमच्याकडे एक विनंती मात्र करून जातो. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर सध्याच्या काळामध्ये म्हणजे गेल्या 5 ते 6 वर्षांचा आम्ही जाणीवपूर्वक जो अभ्यास केलेला आहे किंवा आत्ता ज्या आमच्याकडं कन्सर्नला केसेस आहेत, कारण मी स्वतः सायकोलॉजीचा प्राध्यापक आहे महाराज, त्यामुळे रोज जे अनुभवतोय वास्तवात जे पाहतोय तेच कुठेतरी वास्तवात मांडण्याचा प्रयत्न करतोय. आणि सध्या गेल्या 6 ते 7 वर्षापासून एक फार मोठी समस्या महाराष्ट्राच्या मनामनापर्यंत आणि मुळामुळापर्यंत पोचलेली आहे. आणि ती समस्या म्हणजे इथं बसलेल्याही अनेकांच्या घरामध्ये हा प्रॉब्लेम नक्की असेल. कारण बहुतांश कुटुंबामध्ये सध्या लहान मुलं हट्टी होण्याचं प्रमाण प्रचंड वेगानं वाढत चाललं आहे. लहान मुलं उलटं फिरून बोलण्याचं प्रचंड वेगानं प्रमाण वाढत चाललं आहे. आणि लहान मुलांच्या मुखातून अपशब्द येण्याचं प्रमाण वेगानं वाढत चाललं आहे. आता जे शब्द त्या मुलांच्या मुखातून येत आहेत त्या मुलांना त्याचे अर्थसुद्धा माहीत नसतात. परंतु ह्या बदललेल्या वातावरणामध्ये ज्यांच्यासाठी आपण उभे आहोत तीच पिढी मात्र चुकीच्या मार्गाने जाताना हीच पिढी दिसत आहे. आणि या सगळ्यावरती जर उत्तर शोधायचं असेल तर हे उत्तर म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्या घरातले आजी आजोबा आहेत. कारण महाराज आज या कुटुंबातून पत्नीचं जाणं झाल्यानं दादांचं दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. आज या भावंडांच्या जीवनातून आईचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या कन्यांमध्ये जशा कन्या पाहिल्या त्याप्रमाणे ज्यांनी आपल्या सुनांमध्येही आपल्या लेकीच पाहिल्या, त्या दोन्ही सुनांच्या दृष्टिकोनातून आपल्या सासूरूपी आईचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. पण याही पलीकडे जाऊन एक वाक्य सांगेल, या नातवंडांच्या जीवनामधून आजी नावाचा वटवृक्ष गेल्यानं झालेलं दुःख हेही शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. आणि म्हणून तर हात जोडून माझ्या बहिणीनं तुम्हाला एक वाक्य सांगून जातो. खऱ्या अर्थानं जर तुम्हाला वाटत असेल ना येणाऱ्या काळात आपली पुढची पिढी बिघडू नये तर हात जोडून तुम्हाला एक नम्रतेची विनंती आहे. या कुटुंबाचा जर बारकाईनं सारावून जर पाहिला, या कुटुंबात आईबाबांना म्हणजे खऱ्या अर्थानं अण्णांना आईंना जे स्थान आहे हे स्थान त्या उंचीत आहे, म्हणून या पिढीचाही उंची आहे. पण माझ्या बहिणींनो, सायकोलॉजिस्ट म्हणून एक वाक्य बोलून जातो, जर तुम्हाला खरंच वाटत असेल आपल्या मुलांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं पुढची पावलं चुकीची पडू नये तर एकच वाक्य सांगतो, ज्या घरातल्या आजी आजोबांना
घराच्या मध्यभागी स्थान आहे. काळ कितीही बिघडू द्या, तुमची लेकरं कधी बिघडणार नाही. पण ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या कोपऱ्यात स्थान आहे, कितीही प्रयत्न करा, तुमची मुलं कधी घडल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता इथं बरीचशी वयस्कर पिढी आहे. बाबा, जर आपण 50-55 वर्ष मागं गेलो तर खऱ्या अर्थानं दारासमोर चांबड्याची मोठ होती. चांबड्याची मोठ होती तोपर्यंत नाडा होता. नाडा होता तोपर्यंत सौंदड होती, पाठ होता, खळखळणारा झरा मायेचा होता. कालांतरानं काळ बदलला. आधुकरणाची कास धरू लागलो, पहिलं पाऊल पडत गेलो आणि पाहता पाहता चांबड्याच्या मोठीची जागा आता खऱ्या अर्थानं पत्र्याच्या मोठीमध्ये आली आणि त्याला मात्र खाली घुंगरमाळ लावलेली असायची. त्या घुंगरांचा येणारा आवाज आमच्या घरातल्या नात्यांची वीण किती खऱ्या अर्थानं मुग्ध आहे हे सांगण्यासाठी पुरेसा असायचा. कालांतरानं काळ बदलत गेला. हरित क्रांतीची पावलं पडली आणि चांबड्याची, तदनंतर आलेली पत्र्याची आणि पत्र्यानंतर आता बोरवेल नावाचा सशक्त पर्याय आला आणि चांबड्याची पत्र्याची मोठ बाजूला पडली. मोठ बाजूला पडली तसा नाडा बाजूला गेला. नाडा, सौंदड, वाहणारा पाट ह्या सगळ्याच गोष्टी कुठंतरी बाजूला पडत गेल्या आणि PVC पाईपलाईनच्या जमान्यामध्ये प्लॅस्टिकसारखी नातीसुद्धा हळूहळू आमच्या घरात निर्माण होऊ लागली. 80-85 दशकापर्यंत पाहिलं तर घरात जातं होतं. जावयांचं जातेवरची सकाळी 4:30ला ओवी होती आणि त्यातून खऱ्या अर्थानं पीठच रगडलं जात नव्हतं, तर क्रोधही रगडला जाऊन मायेचं पीठ खऱ्या अर्थानं घरामध्ये पसरत होतं. कालांतरानं गावापर्यंत चक्की आली आणि नंतर कोहिनूरची क्रांती झाली. घरापर्यंत चक्की आली. पण घरापर्यंत आलेल्या आधुनिकतेच्या चक्कीनं मात्र त्या दोन जावांमधलं प्रेम, तो भाव कायमचाही राहून घेतला. पाहता 95च्या दशकापर्यंत आम्ही पाहिलं तर खऱ्या अर्थानं आमच्या घरामध्ये चांबड्याची पिशवी होती. पिशवीमध्ये रेडिओ होता आणि सकाळी 4:45 वाजता फिनोलेक्सच्या जाहिरातीनं आमच्या घरातली सकाळ सुरू व्हायची. दूरचित्रवाणी नावाचा पर्याय आला आणि पाहता पाहता ती चांबड्याची पिशवीतला रेडिओ आता मात्र कायमचा बाजूला झाला. 95-96 पर्यंत आमच्या दारासमोर सायकलवरती घंटी वाजवत खाकी कपड्यातला पोस्टमन यायचा आणि घराच्या बाहेर एक तार लावलेली असायची. त्या तारेवरती ते पत्र अडकून जायचा. आईला शब्दांची भाषा कळत नव्हती, पण आलेली खुशाली तिला शब्दांच्या माध्यमातून मायेच्या स्पर्शानं उमलून जायची. हळूहळू पाहता पाहता सेलफोनची क्रांती झाली आणि खऱ्या अर्थानं त्या पत्रातला भाव गळून पडला आणि मोबाईलच्या जमान्यात खोटी नाती, खोटे शब्द खऱ्या अर्थानं पलीकडून अलीकडं आणि अलीकडून पलीकडं जाऊ लागले. पाहता पाहता 2000 सालापर्यंत अभ्यास केला. शेणामुतानं सारवलेली घरं होती. घरामध्ये देवतांचे फोटो होते, त्यासोबत आमच्या मागच्या पिढ्यांचे फोटो होते. घरात गेल्यानंतर शेणामुताच्या वासासोबत खऱ्या अर्थानं मायेची समृद्धीची विनही ते सांगत होते. पण गुळगुळीत मार्बलच्या जमान्यामध्ये आता आमची घरही मार्बलची झाली. पण त्याच मार्बलसारखी आता नातीसुद्धा गुळगुळीत होऊ लागली. सगळ्यात मोठी शोकांतिका. खऱ्या अर्थानं 2000 सालापर्यंत पिळदार मिशा होत्या. त्या कपड्याला वजन होतं, पण त्या कपड्यातलं वजन त्या कुटुंबातही होतं. पण पाहिला गेलं आता कपडे आणि फॅशन मात्र बदलत गेली, पण तो रुबाब, तो मायेचा ओलावा तो मात्र कुठेतरी हरवून गेला. पण या सगळ्या गोष्टींचा जर आम्ही बारकाईनं अभ्यास करत गेलो, या प्रत्येक गोष्टीला काहीतरी पर्याय निर्माण झाला म्हणून या गोष्टी वेगानं बदलत गेल्या. पण गेल्या 7-8 वर्षापासून एक गोष्ट या महाराष्ट्राच्या मातीत वेगानं बदलत चालली, ज्या गोष्टीला कुठलाही पर्याय नव्हता, नाही आणि कदापि भविष्यातही नसेल. आणि ते खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर आजी आजोबांचं घरातलं स्थान. मी पुन्हा जो पूर्वपदावर वाक्य घेऊन येतो, ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या मध्यभागी स्थान आहे. काळ कितीही बिघडला, तुमची नातवंड बिघडणार नाहीत, तुमची लेकरं बिघडणार नाही आणि घरातल्या आजी आजोबांना कोपऱ्यात स्थान आलं, लेकरं घडणार नाही. कारण लक्षात घ्या, आजी आजोबा म्हणजे आपल्या जेवणातल्या ताटातल्या लोणच्या प्रमाणे असतात. फार कमी काळ सोबत राहतात, पण जेवढे काळ सोबत राहतात आपल्या आयुष्याच्या जेवणाची गोडी मात्र वाढवत राहतात. कारण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, आजी या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला ममत्वानं बांधून ठेवणारी, आणि जी म्हणजे जिच्यामुळं घराच्या मातृत्वाला कळस आहे ती म्हणजे आजी. तर आजोबा या शब्दाचा अर्थ आहे म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारा, जो म्हणजे जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत आपल्या कुटुंबासाठी जगणारा, आणि बा म्हणजे कितीही गुडघे दुखत असू द्या तरी मूळ लावून का होईना पण नातवासाठी घोडं बनताना बालपण जगणारा,
तो म्हणजे आजोबा. जो खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं, आजी आजोबांच्या जीवनामध्ये डोळे मिटण्यापूर्वीचा श्रीहरी विठ्ठल जर कोण असेल ते म्हणजे त्यांची नातवंड आहे. आणि नातवंडांच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं डोळे उघडल्यानंतरचा पहिला हक्काचा मित्र जर कोण असेल ती त्यांची नातवंड आहेत. आज खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो, तुमच्या सासूनांच्या भांडणांमध्ये मुलं आमची म्हणून त्यांना त्यांच्या खऱ्या अर्थानं सासूसासऱ्यांपासून त्यांच्या आजी आजोबांपासून त्यांना वेगळं करू नका. कारण आजी आजोबा अन्नाशिवाय आनंदानं जगू शकतात, पण नातवांशिवाय फार काळ जगू शकत नाहीत. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण अलीकडच्या काळामध्ये आमच्या घरातली ताई शिक्षणानं समृद्ध झाली, लाखाची पॅकेज करोडोपर्यंत जाऊन पोचली. आणि पाहता पाहता आम्ही आमच्या घराघरामध्ये एका नवीन शब्दाला जन्म दिला आणि तो शब्द म्हणजे प्रायव्हेसी. या प्रायव्हेसी नावाच्या गोंडा शब्दाखाली आम्ही मात्र आमच्या कुटुंबाचे खऱ्या अर्थानं आधाराचे आधारवड असणाऱ्या अनुभवाचे खरभरीत हात बाजूला टाकले आणि आमच्या मुलांच्या हातामध्ये गुळगुळीत असणारे सेलफोन किंवा रिमोट खऱ्या अर्थानं देऊ लागलो. पण ह्या अनुभवाची समृद्ध असणारी नाती बाजूला पडत आयुष्याच्या शेवटी मात्र अश्रूंनी गाठून गेली. पण लक्षात ठेवा, खऱ्या अर्थानं माझ्या बहिणीनं तुम्हाला एक प्रश्न मी विचारून जातो. एखादी भाजी जर खऱ्या अर्थानं तुमच्या लेकराला आवडली नाही तर तुम्ही त्याला 2 फटके देऊन ती भाजी खायला लावता. पण जर घरात आजी आजोबा असतील तर तेच आजोबा कधी त्या नातवाला मांडीवर घेतील, एखादी गोष्ट सांगतील आणि न आवडणारी भाजी कधी आजी त्या लेकराच्या मुखात घालेल कळूनसुद्धा येणार नाही. पण तेच आजी आजोबा अडगळीत गेले. म्हणून तर मला वाटतं आज रविवारच आहे, शनिवार रविवार आला की ही छोटी छोटी नातवंड जी आपल्या आजी आजोबांच्या प्रेमासाठी आसुसलेले असतात, पण खऱ्या अर्थानं पैसा आणि प्रायव्हेसी आणि खऱ्या अर्थानं एकलकोंडेपणाची झडप उघडलेल्या आताच्या आमच्या खऱ्या अर्थानं मॉडर्न मम्माच्या अंतकणात त्या भावना नसतात. म्हणून ते छोटंसं लेकरू भावनांचा स्पंज आपल्या अंतकणात साठवून त्या स्पंदनांच्या आधारे आपल्या मॉडर्न मम्मीला साथ घालत आपल्या मॉडर्न मम्मीचा हात हातात घेऊन काकुळतीला येऊन आपल्या आईला सांगतात, उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरणाऱ्या हाताला बळ मिळतं बघ. अगं त्यांच्या थरथरणाऱ्या हाताला बळ मिळतं बघ. अंधुक झालेल्या नजरेला कसा आभाळ मिळतं बघ. अगं थोडा तिथं प्रकाश करू आपण शनिवार रविवार राहून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकरं. त्यांच्या खरभरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकरं. पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखरं. अगं काही तासांसाठी आपण पाखरं व्हायला जाऊ. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं पुन्हा एकदा हीच आपली दिवाळी समज जाणं आणि येणं. अगं पुन्हा होऊन गेलेली ही आपली दिवाळी समज जाणं आणि येणं. कारण आता सिमेंटमध्ये रुतलंय ग त्या गाऊचं बेणं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं हल्ली फोनवरती त्यांच्या खोकलण्याचा तुला आता आवाज येत नाही. फोनवरती हल्ली त्यांच्या खोकलण्याचा तुला आता आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत अलगद फोन कट करते. मला बाबांसोबत बोलायला सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र होऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. आजी आजोबांकडे घेऊन. त्या आजी आजोबा म्हणजे घराचे प्राण आहेत. तेवढे जपा एवढी विनंती करतो. जाताना फक्त खऱ्या अर्थानं संबंध परिवारातर्फे आपला संबंध पाहुण्यांना एक विनंती करतो. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. मी वर्षश्राद्धाचं खात नाही, मला ते जमत नाही. अशी कुणाच्या डोक्यात जर खुलचट संकल्पना असेलच तर येताना मला रामलिंगच्या पुढे 2 ओढे दिसले. त्या संकल्पनेचं गाठोडं एकदाचं माझ्याकडे बांधून द्या, ते मी जाताना नेऊन टाकतो. याचं कारण असं आहे, पहिले वारकरी कोण? भोलेनाथ. भोलेनाथांपासून जी परंपरा येते, भोलेनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ,
निवृत्तीदादा त्यांनी ज्यांना अनुग्रह दिला ते ज्ञानदादा ज्ञानदेवी रचिला पाया. म्हणजे ज्या वारकरी संप्रदायाचे आपण पायिक आहोत, या परंपरेमध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी हाच प्रसाद एकदा नाही तर दोनदा ग्रहण केलाय. किती वेळा? ज्यांना संदर्भ हवाय नवनाथ ग्रंथ अध्याय क्रमांक खऱ्या अर्थानं 6चा उत्तरार्ध आणि 7चा पूर्वार्ध तपासून घ्या. मग त्यांनी जर तो दोनदा ग्रहण केलाय, आपण नाकारणारे कोण आहोत? आणि जर काही म्हणतील महाराज मी खात होतो, फक्त काशीला गेल्यापासून खात नाही, तर काशीखंड ग्रंथ स्कंद क्रमांक 3. मुस्लिम समाजामध्ये एक नियम आहे, काशीला खऱ्या अर्थानं हजला गेलं का परत मागं यायचं नाही. आणि हिंदू शास्त्रात असा नियम आहे, काशीला गेलं का परत मागं यायचं नाही. काशीवरून येताना तुम्ही सुनेसाठी लाटणं पळपटाही आणलं आणि तुम्ही नातवासाठी खेळणी आणलीत. याचा अर्थ काशीला तुम्ही देह सोडायला गेले नव्हते, दर्शन घ्यायला गेलते, महाप्रसाद घ्यायला हरकत नाही. आणि तरी जर तुम्हाला समजलं नाही तर शेवटचं वाक्य लक्षात ठेवा, जी रोज आपल्याबरोबर 5-25 लोक चहा प्यायला हॉटेलमध्ये मित्र असतात, उद्या आपल्या पुण्यस्मरण विधीला ते सगळे आले, इथं प्रवचन झालं आणि ते तसेच मागं निघून गेले, वरून पाहताना तुम्हाला आनंद होईल का दुःख? मग आपल्या वेळेस तरी कुणीतरी यावं म्हणून तरी महाप्रसाद घ्या. महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये एवढी नम्रतेची विनंती करतो. या कुटुंबाचे ऋण व्यक्त करतो. आदरणीय दादा आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आदरणीय गुरुजी आपल्याही चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करत असताना आलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे पैपाहुण्यांचे परिवारातर्फे ऋण व्यक्त करत, जर कोणाचा नाम उल्लेख राहिला असेल त्यांच्या चरणावर अखंड खऱ्या अर्थानं दंडवत अर्पित करत मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, मौली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, सब संतन की. हरि ओम. शांती शांती शांती. राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना मानाचा मुद्रा, छत्रपती शिवाजी महाराज यांना श्री सौभाग्यवती सुनंदा विश्वनाथ शेवाळे म्हणजे आमच्या मामी, विश्वनाथराव शेवाळे म्हणजे आमचे मामा. महाराजांनी सांगितलं अतिशय चांगल्या प्रकारचं प्रवचन. प्रथमतः शिरूर नगरीमध्ये आपण या ठिकाणी महाराज प्राध्यापक या नात्यानं जरी करत असला तरी पण आपल्या जो अभ्यास आहे तो आपला अभ्यास वाखण्यासारखा आहे. आणि खरंच त्यातले जे आपण दुवे दिलेले आहेत ते दुवे खरंच सर्वांनी आपल्या मनामध्ये ठेवणंसुद्धा गरजेचं आहे. या ठिकाणी सुरुवातीला हरिभक्त पारायण प्राध्यापक निलेश महाराज कोरडे सर यांचा सन्मान या ठिकाणी शेवाळे परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतो आहे. मी मान्यवरांची नावं घेतो, कृपया त्यांनी पुढे यायचं आहे. या ठिकाणी आपले पंचकृषीचे बबनरावजी मोरे अण्णा आपल्याला विनंती आपण पुढे यायचं आहे. त्याचप्रमाणे राहुलदादा पाचरणे यांच्या हस्ते या ठिकाणी महाराजांचा सन्मान होतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शिरूर शहर असेल, पंचकृषी असेल, शिवाजी सैनिक जिजामाता, त्याचप्रमाणे यशवंत कॉलनी असेल, छत्रपती कॉलनी असेल, आमची पाटबंधारे खात्याची सर्व कॉलनी असेल, सर्व महिला मंडळी, पुरुष मंडळी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. या सर्वांचं सुरुवातीला शेवाळे परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. अतिशय चांगल्या पद्धतीचं प्रवचन या ठिकाणी महाराजांनी गेले 1.5 तास आपली सेवा या ठिकाणी समर्पित केलेली आहे. आणि समर्पित सेवा करत असताना त्याचा जो भाव होता, मातेबद्दल असू द्या किंवा पिताबद्दल असू द्या, आजच्या काळामध्ये महाराजांनी सांगितलं त्याप्रमाणे खरंच आपण ज्याप्रमाणे या समाजामध्ये वावरत असतो, वागत असतो, परंतु आपले आईवडील ज्यावेळेस रिटायर होतात नोकरीतून म्हणा किंवा आई आपल्या घरच्या व्यापातून रिटायर होते आणि त्यावेळेस खरं तर आपण त्यांच्यापाशी जाऊन बसलं पाहिजे, बोललं पाहिजे. ह्या गोष्टी होत नाहीत, त्या झाल्या पाहिजे. ह्याच्या प्रवचनातून सांगण्याचा उद्देश महाराजांनी केलेला आहे. म्हणून आपल्या ज्या पुढची पिढी आहे, कमीत कमी त्या पिढीने असे प्रवचनं ऐकणे गरजेचं आहे.
म्हणजे आरोग्याच्या बाबतीत असू द्या, समाजाच्या बाबतीत असू द्या, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजमाता असतील, ह्या ज्या जयंत्या आहेत आपण त्यांचं स्मरण ठेवून या ज्या ठिकाणी स्मरण करतो. आणि आजच सुद्धा हा प्रथम पुण्यस्मरण आहे ते शेवाळे परिवारातील माता आणि आमच्या सर्वांच्या मामी यांचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांची 2 मुलं आहेत, श्रीनाथ आहे, श्रीकांत आहे, मुली 2 आहेत, रुपाली, योगिता. अतिशय सुसंस्कारी असं हा परिवार आहे. खरं तर आमचे शेवाळे मामा म्हणजे आम्ही तर लहान होतो, मी 8वीला असताना मामा इथं पाटबंधारे खात्यात आणि आमच्या आई तिथं सर्व्हिसला होत्या. परंतु तेव्हापासून आत्तापर्यंत आमचे संबंध तसेच्या तसेच आहेत. मामा जरी इकडे राहायला आले किंवा दुसऱ्या व्यवसायात जरी असले, परंतु जाता येता मामा मला रस्त्याने विचारणार, मी मामाला रस्त्याने विचारणार, अशी सर्व मंडळी या ठिकाणी पाटबंधारे खात्यात बसलेली आहेत. नामदेवराव भाऊ गावटे असतील, धोंगडे मामा आहेत, इथे भरपूर जुनी जाणती मंडळी आहेत की ही मंडळी आज या मामांच्या प्रेमापोटी किंवा मामींच्या प्रेमापोटी म्हणा किंवा शेवाळे परिवाराच्या प्रेमापोटी आज खऱ्या अर्थाने ही मंडळी सर्व उपस्थित आहेत. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा, विशेषतः करून महिला भगिनींचंसुद्धा या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आमच्या पंचक्रोशीतले दिनकरराव पाटळे आहेत, त्याचप्रमाणे कर्डिले, दसगुडे ही सर्व नातेवाईक मंडळीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या पाटबंधारे खात्यातले जगदाळे रावसाहेब आहेत, अजून भरपूर कर्डिले आहेत, त्याच्यानंतर मागं जुने भरपूर मंडळी आहेत, नाव घेणे एवढी सर्व मंडळी आहेत. सर्वांचंसुद्धा या ठिकाणी विश्वनाथ शेवाळे मामा यांच्या वतीनं मी खरं तर ऋण व्यक्त करतो. आणि ऋण व्यक्त करत असताना मामींच्याबद्दल सुद्धा 2 शब्द बोलावे वाटतात की सुरुवातीच्या काळामध्ये नामदेव भाऊ इथं आहेत, नामदेव भाऊंना काही गोष्टी माहिती आहेत, धोंगडे मामा आहेत आणि जुनी जाणती मंडळी आहेत. मामींनीसुद्धा अतिशय कष्ट केलेलं आहे आणि कष्टातून आज जे त्यांना चांगले दिवस दिसत आहेत ते मामा आणि मामीचे आहेत. मी श्रीकांत आणि श्रीनाथ आणि दोन्ही मुलींना हेच सांगेल की तुमच्या आईवडिलांनी इतकं कष्ट केलेलं आहे ते मी माझ्या डोळ्यांनी आणि इथल्या लोकांनी बसलेलं बघितलेलं आहे. म्हणजे तुमच्या वडिलांबरोबर माझी आई त्या खात्यात सर्व्हिसला होती. या त्या ठिकाणी दसगुडे काकू बसलेले आहेत, दसगुडराव साहेब नाहीत आज आपल्यात. ही जी वसाहत 3 सोसायट्या ज्या स्थापन केल्या तेव्हा दसगुडराव साहेब असतील, नामदेव भाऊ असतील, शेवाळे मामा असतील, ही सर्व मंडळी ज्येष्ठ मंडळी, या मंडळींनी आपल्या सर्वसामान्यांना इथं घरं कशी बांधता येतील, त्यांना कसं राहता येईल या शहरामध्ये, म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांची जी विचारदृष्टी होती की बा पुढं गेल्यानंतर यांच्या मुलांना कमीत कमी घरं तरी राहायला राहतील. म्हणून त्या सर्वांना मी या ठिकाणी एकच सांगेल की इतकी चांगल्या पद्धतीचं यांचे विचार होते. आणि 100 घराची आमची पाटबंधारे खात्याची कॉलनी होती, ती एक घर म्हणूनच आम्ही राहत होतो. म्हणजे मामाच्या घरी जर पुरणपोळी बनली तर ती आमच्याकडे वाट यायची आणि आमच्या घरी जरी एखादा नॉनव्हेजचा पदार्थ बनला तर तोच मामाच्या घरी जायचा. अशी आमची त्या पद्धतीची म्हणजे जेवणाची पद्धत होती. म्हणजे सांगायचा मुद्दा असा की ते जीवन आता राहिलं नसलं, परंतु काळानुरूपानं आपण बदलत चाललेलो आहोत. ठीक आहे, मोबाईलचं जग आहे, परंतु माणुसकी ही सुद्धा ही महत्त्वाची आहे. आणि हीच माणुसकी आपल्याला सगळ्यांनी जर टिकवली तर माणसातला माणूस हा खराच जिवंत राहील, हे मला एवढंच सांगायचं. या निमित्तानं उपस्थितामध्ये भरपूर या ठिकाणी पै पाहुणे उपस्थित आहेत, सर्व नातेवाईक मंडळी उपस्थित आहेत, महिला भगिनी मोठ्या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या ठिकाणी सुरुवातीला या परिवाराचे स्नेही ॲडव्होकेट पालंटे साहेब यांना विनंती करतो की या मामींच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी आदरांजली अर्पण करावी. कैलासवासी सुनंदा विश्वनाथ शेवाळे आमचे सहकारी मित्र विश्वनाथ मामा शेवाळे यांच्या पत्नीचं 1 वर्षापूर्वी धक्कादायक आणि दुःखदायक असं निधन झालं आजारपणामुळे. हा जो भागाचा सगळा जो विकास आहे, या सगळ्या परिसराचा, शिरूरचं जे काही एक्सटेन्शन आहे त्याच्यामध्ये बाबूरावजी पाचरणे यांचा सगळा मोठा सहभाग आहे. आणि आमदार साहेब आणि आम्ही कायम त्यावेळी इरिगेशनच्या रेस्ट हाऊसला येत असू. आणि तेव्हापासून म्हणजे 25 वर्षापेक्षा जास्त 30 वर्ष झाली असतील आम्ही बाबूरावांच्या बरोबर नेहमीच त्या ठिकाणी येत असू. त्यावेळेला मामा आणि त्यांचं ते जे जेवण असायचं त्याची चव अजूनही अगदी जिभेवरती रेंगाळती आहे. त्यांच्या हातामध्ये एक विशेष कसब असा आहे
की त्यांच्या हातचं अन्न ज्यांनी खाल्लं ते त्यांना कधी विसरणार नाहीत मामांना. आणि बाबूरावजींच्यामुळे त्यांच्याशी, त्यांच्या कुटुंबाशी आमचा संबंध आला. त्यांच्या पत्नी, त्यांची दोन्ही मुलं श्रीकांत असेल, श्रीनाथ असेल, हे नंतर मग आम्ही बाबूराव नगर या ठिकाणी ते करत असताना आमचे बबनराव मोरे आहेत की तो परिसराचा म्हणजे कायापालट करत असताना, विकास करत असताना शेवाळे मामांनी आम्ही त्या ठिकाणी काही जमिनी घेतल्या, मी घेतल्या याच्या माध्यमातून. मग तिथं बबनराव मोरे असतील, पहिल्यापासून माणसं येण्यापासून तर त्याच्यामध्ये काय काय केलं. आणि बबनराव मोरेंनी पण त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र होते. आणि माणसं जी मोठी झाली आहेत त्याच्यामध्ये बबनराव मोरेंनाही त्या ठिकाणी आमचा हातभार लागला, बाबूरावांचा हातभार लागला. आणि ही जी कुटुंबं स्थिर स्थावर झालेली आहेत, मामांचं असेल, ते सगळं बाबूरावजी पाचरणे यांच्या बाबूराव नगर ही वसाहत वसवताना त्याच्यामध्ये ही कुटुंबांचंसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे. आणि संधी मिळाल्यानंतर त्यांनी त्या संधीचं सोनं केलेलं आहे. आणि इरिगेशनमध्ये आमचे मित्र राजेश लांडे चेअरमन झाले, ते आले, त्यांनी पुढे यावं अशी त्यांना माझी सूचना आहे. तेही आमच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वच जण त्या ठिकाणी बाबूरावजींचे सहकारी त्या ठिकाणी आपण आज इथं मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आणि मामांचं कुटुंबीय म्हणजे एक सात्विक कुटुंबीय, देवावरती श्रद्धा असणारं असं कुटुंबीय. परंतु प्रारब्ध आणि संचिताच्या पुढे नामदेव भाऊ काही चालत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये आजारपणामुळं सुनंदा वहिनींचं निधन झालं. परंतु त्यांची जेवढी म्हणून सगळी जी सेवा करण्याचं काम जे आहे मुलांनी आणि विश्वनाथ भाऊंनी सगळे उपचार त्या ठिकाणी त्या केले होते. त्यांच्या कुटुंबाला एक परमेश्वरी देण अशी की अतिशय सात्विक कुटुंब. आणि अशा या कुटुंबातून या मातेचं 1 वर्षापूर्वी निधन झालेलं आहे. मी माझ्या पलांडे कुटुंबाच्या वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. यानंतर पाटबंधारे विभागाच्या वतीनं डोंगरे मामांना विनंती आहे आपण या ठिकाणी आदरांजली अर्पण करायची. कैलासवासी सौ सुनंदा विश्वनाथ शेवाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त उपस्थित सर्व पै पाहुणे, आप्तेष्ट, मान्यवर या सर्वांच्या वतीनं मी शिवाजी हाऊसिंग सोसायटी, जिजामाता सोसायटी, सैनिक सोसायटी या सोसायटीतील सर्व सभासद यांच्या वतीनं पाटबंधारे खात्यातील सर्व कर्मचारी, शिरूर तालुका पाटबंधारे सेवक सहकारी पतसंस्था, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शिरूर तालुक्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. रवींद्र बरोई भाऊ पुढे या. यानंतर शामरावजी खरबत साहेब आपण या ठिकाणी आपली आदरांजली अर्पण करायची. खरबत साहेब. आज या ठिकाणी सुनंदा विश्वनाथ शेवाळे ह्या ताईंना, आमच्या ताईंना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्तानं कोरडे महाराजांनी त्यांच्या अमृतवाणीतून जे तुमच्या आमच्या हृदयापर्यंत आईबापाविषयीचे जे करुणा पोचेल आणि डोळ्यातून दुःखाश्रू येईल अशा प्रकारे त्यांच्या अमृतवाणीतून त्यांनी जे प्रवचन प्रबोधन केलं त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि मी या सुनंदा ताईंना आज त्यांनी जे कार्य केलं, विश्वनाथनी जे काम केलं ते आम्हाला सगळ्यांना परिचित आहे. ते एकदम शून्यातून वरती आलं हे सगळ्यांनाच परिचित आहे. ते दुबार काय सांगण्याची आवश्यकता नाही. मी माझ्या खरबस परिवारातर्फे तसेच आळंदी माऊली सोहळ्याचे सर्व विठ्ठल महाराज वास्कर
यांच्यातर्फे मी भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली वाहतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर लोकजागृतीचे रविभाऊ 2 शब्द ज्ञानात त्यांचे आहेत. तुम्ही या भाऊ. बंधू भगिनींनो, सुनंदाताईंच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण सगळेजण इथे जमलोत. विश्वनाथ शेवाळे, त्यांचं सगळं कुटुंबीय, आमचे नेते बाबूरावजी पाचरणे, दसगुडे साहेब, हे सगळ्यांनी आमच्या जडणघडणीत खूप मोलाचं काम केलेलं आहे. त्यांचे सगळे प्रसंग आणि त्या प्रसंगामध्ये गरजू माणसाच्या पाठीशी कसं उभं राहायचं, म्हणजे आपलं दैनंदिन काम चालू असतानाही हे वेगळं काम करणं, समाजाच्या लष्कराच्या भाकरी भाजणं आणि ते करत असताना निरपेक्ष भावनेने करणं, हा सगळा गुण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा देणार आहे. ह्या सगळ्याच्या आठवणी हेच आपल्याला पुढं जगण्याला बळ देत असतं, कारण ही माणसं हे आपल्या समाजाचं वैभव असतं. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना मनापासून भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर शिरूर तालुक्याच्या वतीनं युवा नेते राहुलदादा पाचरणे आपण या ठिकाणी आदरांजली अर्पण करायची. त्यानंतर आपल्या पंचकृषीचे जे ज्येष्ठ नेते रामदेव भाऊ गावटे. आज या ठिकाणी सुनंदा मावशी विश्वनाथ शेवाळे यांच्या प्रथम वर्षश्राद्धाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. मावशींना आपल्यातनं जाऊन 1 वर्ष पूर्ण झाले. मावशींच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी शेवाळे परिवाराने या वर्षश्राद्धाचं नियोजन केलं. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रवचनरूपी सेवा निलेश महाराज कोरडे यांनी प्रवचनरूपी सेवा सादर केली. मी शेवाळे परिवाराच्या वतीने प्रथमतः महाराजांचं ऋण व्यक्त करतो आणि मावशींच्या जाण्याने शेवाळे परिवार असेल, सर्व आमचे तडवाडीचे ग्रामस्थ असतील, यांना जे दुःख झाले ते दुःख सावरण्याची ईश्वर त्यांना ताकद देवो. मी माझ्या वतीने स्वर्गीय आमदार लोकनेते बाबूरावजी पाचरणे प्रतिष्ठानाच्या वतीने मावशींना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. यानंतर नामदेव भाऊ गावटे आदरांजली अर्पण करतील. त्यानंतर हरिभक्त पारायण भागवत महाराज सरसार शेवटी आदरांजली अर्पण करतील. पसायदानानं कार्यक्रमाची सांगता होईल. तत्पूर्वी महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी आपल्याला विश्वनाथ मामा शेवाळे यांच्या वतीनं हात जोडून विनंती करतो. स्वर्गीय सुनंदा विश्वनाथ शेवाळे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं हरिभक्त पारायण आदरणीय वंदनीय पूजनीय कोरडे महाराज यांनी आपल्या प्रवचनरूपी सेवेमधून ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान किती जरी विकसित झालं, शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी अध्यात्माला पर्याय नाही. त्या अनुषंगानं माता पिता त्यांचं महत्त्व, श्राद्ध जरी मातेचं असलं तरी पित्याचं सुद्धा वर्णन त्यांनी चांगल्या पद्धतीने किरण महाराज त्यांनी केले. आणि माझ्या अगोदर महाराजांनी तर त्या सगळा इतिहास सांगितलेला आहे, पलांडे साहेबांनी सांगितलेलं आहे. प्रास्ताविकामध्ये जयवंतराव आमचे उर्फ बबडींनी संपूर्ण इतिहास या ठिकाणी नमूद केलेला आहे. अधिकचं बोलणं उचित होणार नाही, परंतु एक गोष्ट नक्की आहे, विश्वनाथ मामा शेवाळे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आमदार बाबूराव पाचरण्यांचा इथं या ठिकाणी उल्लेख केल्याशिवाय राहत नाही आपल्याला. विश्वनाथ शेवाळे आमदार बाबूराव पाचरणे एक कनेक्शन असं होतं, असं कनेक्शन होतं की ते आजही तुटलेलं नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्या माणसांनी कामं केली ती कामं आजही कोणी विसरू शकत नाही. आज शेवाळे मामाच्या 2 मुली आहेत, 2 मुलं आहेत. त्यांनी जे काही काम केले आणि शेवाळे मामा आणि आम्ही पलांडे साहेब एकत्र शेळे वळलेत आणि त्या काळापासून त्यांचा आणि आमचा
एकदम निकटचा संबंध आहे. काही नव्हतं, झिरो होता, झिरो, शून्य होतं. शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केले. पण विश्व निर्माण करत असताना ज्या का भारताचे भूतपूर्व उपपंतप्रधान आणि संरक्षण मंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी एका ठिकाणी म्हटले की जगामधल्या कोणत्याही कर्तृत्वान पुरुषाचं कर्तृत्व त्याच्या धर्मपत्नीचं किंवा कुटुंबातील स्त्रीशक्तीचं जोरावर फुलत असतं. हे सगळं जे काय आहे ते सगळं या मामींचा विषय आहे. जरी मामा बाहेर काम करत असले ते पण घर कुटुंब सांभाळण्याचं काम, मुलं बाळांना असते संस्कार आणि हे करण्याचं काम जे मामींनी केले त्याला तोड नाही. आणि म्हणून आज एवढा मोठा पसारा आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी आपण हे करतो आहे. आपल्या सगळ्यांच्या वतीनं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी थांबतो. हरिभक्त पारायण किरण महाराज भागवत सर्वात शेवटी आदरांजली अर्पण करतील. पसायदान होईल आणि महाप्रसादाचा कार्यक्रम याच ठिकाणी होईल. कृपया सर्वांना विनंती आहे की मातेची अवस्था काय जाणे बाळ, तिशी तो सकळ चिंता त्याची. अखंड सौभाग्यवती सुनंदाताई विश्वनाथ शेवाळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी त्यांच्या नातेसंबंधातली मंडळी, शिवाजी सैनिक आणि जिजामाता सोसायटीतील सर्व मान्यवर मंडळी, या ठिकाणी राजकीय, आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, विज्ञान, सहकार क्षेत्रातील मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित. माझ्या अगोदर आत्ता मराठा महासंघाचे अध्यक्ष नामदेव भाऊंनी एक शब्द बोलता बोलता ते बोलून गेले की कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या मागं एका स्त्रीचा हात असतो आणि याच्यात काही शंका नाही. मामांचं जे नाव आहे विश्वनाथ, हे विश्वनाथ नाव तयार कधी झालं तर जेव्हा सुनंदाताईंनी त्यांना तो उभारीचा हात दिला. इथं जी पुरुष मंडळी बसली आहेत, जगाच्या पाठीवर पलांडे साहेब मी असं जर तुमच्यासमोर मांडलं तर तुमच्या मनामध्ये शंका येईल की भागवत महाराज तुम्ही वेगळं काहीतरी सांगताय. एखाद्या पुरुषाचा मृत्यू झाल्यानंतर भाऊ मला सांगा, कुठल्या आईनं त्या चितेमध्ये उडी घेतलेली कधी ऐकलंय का तुम्ही? नाही ऐकलं. पण याच्याही अगोदर अशा काही घटना घडून गेल्यात की आपल्या पतीच्या बरोबर या ठिकाणी सती गेलेल्या स्त्रियासुद्धा एक पतिव्रताच होत्या. तुकोबाराय अधिकार सांगतात, तुका म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. ही सगळी सत्ता सुनंदाताईंच्या ठिकाणी असताना, अशिक्षित असताना सुद्धा आपल्या मुलांना सृजन करावं, एक प्रगल्भ विचार त्यांच्यामध्ये कसा निर्माण करावा, एका आदर्श मातेकडनं शिकावं. जास्त वेळ घेणार नाही मी. या ठिकाणं पुण्यस्मरण म्हणजे नेमकं तरी काय? जी व्यक्ती राहुलदादा आपल्यातनं गेली त्या व्यक्तीनं केलेलं पुण्य याची आपण सतत आठवण करत राहणं म्हणजे पुण्यस्मरण. म्हणून आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पारमार्थिक क्षेत्रामध्ये आमचं अनेक वेळचं योगदान भाऊ पाहता पाहता मला सांगायला अभिमान नाही, पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं कमीत कमी राहुलदादा 5,500 कीर्तन मी 24 वर्षामध्ये पूर्ण केली. आणि हा शिरूर आणि शिरूर पंचक्रोशी रामलिंग शिवसेवा मंदिर याचा सर्व आशीर्वाद फलांडे साहेब असल्यामुळं हे सगळं घडून आलं. म्हणून या ठिकाणी आमचे गुरुबंधू आहेत, व्याख्याते आहेत, प्राध्यापक आहेत, त्यांनी या ठिकाणी 1.5 तासाची सेवा या ठिकाणी केली. म्हणून त्यांनाच या ठिकाणी शेवाळे परिवाराच्या वतीनं, वारकरी संप्रदायाच्या वतीनं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. आपणा सर्वांना विनंती असेल या ठिकाणी पसायदानानं या कार्यक्रमाची सांगता होईल. सर्व आलेल्या मान्यवरांना, सर्व नातेसंबंधातल्या मंडळींना विनंती असेल, महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जायचं नाही. मी अनेक वेळा राहुलदादा बोलून जातो वर्षश्राद्धाच्या प्रवचनामध्ये की श्राद्धाच्या अन्नात दोष अजिबात नसतात. हे अनेक वेळा भाऊ प्रतिपादन केलं आहे. पुनश्च एकदा त्या गोष्टी सांगण्याची गरज नाही. म्हणून आपण सर्वांना विनंती असेल, आपण सर्वांनी 2 मिनटं जागेवरती उभं राहायचं आहे. या ठिकाणं या कार्यक्रमाची सांगता फलांडे साहेब पसायदानानं होईल. पसायदान झाल्यानंतर भाऊ या ठिकाणी आरती होईल आणि आरती झाल्यानंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणीतून जायचं नाही असं शेवाळे परिवाराच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो. आपण आपल्या पायातली जी पादत्राणे नकळत आपल्या पायामध्ये राहतात ती आपण बाजूला करावीत. जे विशेष करून मंडपाच्या बाहेर जी मंडळी उभी आहेत त्यांना विनंती असेल की आपण आपल्या पायातली पादत्राणे बाजूला करावीत. आता विश्वात्मके देवे
येणे बाग यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पावो जो जे वांसील तो ते लाहो प्राणी जात वर्षते सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांद्याळी अनवर्त भूमंडळी भेटतू तया भूता चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलणे जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड ते तापहीन ते सर्वही सदा सज्जन सोय रे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवनी तिनी लोकी भजिजो आदि पुरुखिये अखंडित अनिक ग्रंथोपजीविये विशेष लोकिये द्रष्टाद्रष्ट विजयी होवा वेजी एत म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे बरे ज्ञान देवो सुखिया झाला हरि ओम शांती शांती शांती.